जेव्हा तुमची कुठलीही प्रॅक्टिस, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जी तुम्ही करत आहात डेली लाईफमध्ये, ती जेव्हा थांबते, तेव्हा ते तुमचे कार्मिक ब्लॉक्स असतात. कार्मिक ब्लॉक्स केव्हा येतात तुम्हाला? जेव्हा तुमच्या व्हायब्रेशनमध्ये कुठेतरी एनर्जीचा अडथळा आहे. तुमचा जो अँटिना आहे ना, कनेक्शनचा, तिथे ब्लॉकेजेस आहेत. नेटवर्क कसं पोहोचत नाही? आपलं मोबाईलची रेंज आपण म्हणतो अवेलेबल नाहीये. त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या रेंजमध्ये प्रॉब्लेम येतो डिवाइन कनेक्शनच्या, तुमचं नेट प्रॉपर पोहोचत नाही. कारण तुमचे व्हायब्रेशन लो झालेले असतात, एनर्जी लो झालेली असते. म्हणून ही प्रॅक्टिस आपण का केली 7 डेज, की तुम्ही तुमचे व्हायब्रेशन कशा पद्धतीने वाढवले पाहिजे, एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. आणि इथे मला एक सगळ्यांना सांगायचंय, की आपण ज्याला असं मी नेहमी म्हणते, युनिव्हर्सला प्रेयर करूया, युनिव्हर्सला प्रार्थना करूया. सगळ्या देवदेवता तिथे आहेत. तर हेही तितकं खरं आहे, की आपल्या प्रत्येकाचं एक पर्सनल युनिव्हर्स आहे. ठीक आहे? प्रत्येकाचं. माझं युनिव्हर्स वेगळं आहे, तुमचं प्रत्येकाचं पर्सनल युनिव्हर्स आहे. तुम्ही तिथे जे काय फीड करताय ना, जे काय स्टोअर करताय, तेच तुमच्या लाईफमध्ये घडतंय. पास्ट लाईफपासनं आत्तापर्यंत. तुम्ही तिथे ॲग्रेशन सेंड करताय, तुम्ही तिथे निगेटिव्हिटी सेंड करताय. तुम्ही जे काही तिथे सेंड करताय ना, कारण कसं आहे, तेच तुमच्या DNA मध्ये प्रोग्राम होते. आपलं युनिव्हर्स हे आपल्या सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट आहे. आणि जे तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट आहे, तेच तुमच्या ब्लड सेल्स पर्यंत तो मेसेज पोहोचवून तुमच्या DNA थ्रू तुमच्या ॲक्शन मधनं बाहेर काढलं जातं त्याला. तर हे पास्ट लाईफ पासून तुमचं चालू झालेलं आहे. ओके. तर तुमच्या पर्सनल युनिव्हर्समध्ये जो डेटा आता अवेलेबल आहे, तोच डेटा तुमच्या लाईफवर काम करतोय. मग जे जे प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये आता आहेत, ते तुमच्या पर्सनल युनिव्हर्समध्ये आहेत. आणि मग ते तुम्हाला कंटिन्युअसली त्या सफरिंगमध्ये नेतात किंवा त्या पॉझिटिव्हिटीमध्ये नेतात. जे काय आज आपला दिवस खूप आनंदाचा आहे, तर आपल्याला माहित उद्याचा दिवस कसा आहे. पण आपल्याला जे फ्री विल मिळालेलं आहे, त्याने तुम्ही तुमच्या युनिव्हर्समध्ये सगळं रिप्रोग्राम करू शकता. जे निगेटिव्ह आहे ते काढू शकता. मग हे केव्हा शक्य होईल? जेव्हा तुम्ही तुमचे व्हायब्रेशन्स वाढवाल. जसं आपल्याला 2 वेळा अन्न खाणं इम्पॉर्टंट वाटतं, रोज ब्रश करणं महत्त्वाचं वाटतं, रोज आपल्याला अंघोळ करणं महत्त्वाचं वाटतं, ऑफिसला जाणं महत्त्वाचं आहे, बिझनेस असेल तर बिझनेस प्लेसमध्ये जे काय आहे आपलं काम, जे आपल्या महत्त्वाची दैनंदिन आहे ते आपल्याला इम्पॉर्टंट वाटतं. पण या प्रॅक्टिसेसमध्ये आपण थोडं इग्नोर करतो या गोष्टी. ठीक आहे, आज वेळ नाही, जाऊ दे, बघूया नंतर. पण आपल्याला माहिती नाही ते किती महत्त्वाचं आहे. जेव्हा दृष्टी एनर्जी वर्ल्डला बघण्याची होते, तेव्हा समजतं किती महत्व आहे त्याचं आपल्या आयुष्यामध्ये. जोपर्यंत तुम्ही तुमचे व्हायब्रेशन नाही वाढवत, तोपर्यंत तुम्हाला ती पर्टिक्युलर गोष्ट नाही मिळत. हे कन्फर्म आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? तुमच्या हॅबिट्स. तुमच्या हॅबिट्स ह्या तुमच्या लाईफवर 99.5% म्हणजे 100% म्हटलं तरी चालेल, प्रभाव टाकतात. तुम्ही काय खात आहात? तुम्ही काय पीत आहात? तुम्ही कसं वागत आहात? तुमचं बिहेवियर, ॲक्शन्स, तुमच्या हॅबिट. आता मी जर तुम्हाला म्हणाली, की सकाळी उठून तुम्ही चहा न पिता तुम्ही पालकचा ज्यूस प्या. बापरे! इम्पॉसिबल वाटेल आपल्याला. चहा मग एकदम आम्हाला अस्वस्थ होईल आणि आमचं मन लागणार नाही, असं आपल्याला त्या हॅबिट सवय झाल्यात. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ना असे असे टॉक्सिन्स जे केमिकल्स तयार झालेत, त्याचा आपल्या ऑरावर आणि आपल्या चक्रावर प्रभाव पडतोय. हेल्दी हॅबिट्स नाहीयेत आपल्या. जेव्हा तुमच्या हॅबिट्स हेल्दी होतील, तेव्हा तुमचे व्हायब्रेशन्स हाय व्हायला, कारण तुम्ही जे अन्न खाता, ते पण तुमच्या ऑरावर इफेक्ट करतं. तुमच्या माइंडवर इफेक्ट करतं, तुमच्या चक्रा सिस्टीमवर इफेक्ट करतं. क्लिअर? तुम्ही जे ड्रिंक, लिक्विड फॉर्म, ड्रिंक म्हणजे कुठलंही चहा असू दे, जे पण तुम्ही काय घेता, जे काहींना बाकीचं ज्या सवयी वेगळ्या असतात, ठीक आहे? जे ड्रिंक्सचे प्रकार आहेत, अल्कोहोल आहे किंवा
कोल्ड्रिंकचे प्रकार आहेत जास्त फॉर्म मध्ये. हे जेव्हा तुम्ही घेता कुठेतरी त्यांची एनर्जी लो असते, त्याचे व्हायब्रेशन लो असतात आणि ते घेतल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या बॉडीवर, तुमच्या माइंडवर होत असतो आणि एनर्जी बॉडीवर होत असतो. त्यामुळे त्या सवयीतनं जेव्हा तुम्ही बाहेर राहाल, तुम्ही हॅबिट्सना तुमच्या हेल्दी कराल, लाईफस्टाईलला चेंज कराल, तुमचे व्हायब्रेशन हाय होणार. जर तुम्हाला खूप झोप येत असेल, जर तुम्हाला सतत बॉडीमध्ये पेन होत असेल, अशा सगळ्या गोष्टी काही करायला बसलं की तुम्हाला वाटतं की मला खूप गुंगी येते, मला झोप येते, करायची इच्छा आहे, पण करायला बसले की असं वाटतं हे करू नये. तर समजायचं की तुमचे व्हायब्रेशन लो आहे. मग तुम्ही तर बघा, लिक्विड फॉर्म जे आहे ना, हे सगळे मूनच्या अंडर येतात. म्हणजे पाणी, कुठलाही द्रव पदार्थ हा मून प्लॅनेटच्या अंडर येतो आणि मून म्हणजे चंद्र. त्याचा संपूर्ण प्रभाव तुमच्या माइंडवर असतो. तुमचा चंद्र बिघडला की तुमचं मन बिघडणार. शिवाय तुमच्या आईची तब्येत पण बिघडणार, कारण आई म्हणजे चंद्र म्हणजे आई पण असते तुमची माता, असं असतं. तर त्यामुळे जितकं तुम्ही तुमच्या माइंडला स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवाल, तर माइंडला स्ट्रॉंग हेल्दी ठेवायला काय करायचं सगळ्यांना माहितीये. रेस करा व्हायब्रेशन तुमचे, हाय करा. त्याने तुमचं माइंड स्ट्रॉंग राहणार. तुमच्या पर्सनल युनिवर्स मधल्या डेटाला चेंज करा, व्हायब्रेशन हाय होणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा चांगल्या, कारण हे जे मी म्हटलं ना, चहा पिऊ नका, तुम्ही पालकचा ज्यूस प्या, हे मी का सांगितलं. इवन असंही असतं आणि मी स्वतः पण ते अनेक महिने ट्राय केलेलं आहे की आल्मंड मिल्क मिळतं. ओके. आणि ते प्युअर दुधापासून बनलेलं असतं आणि त्याचा चहा एक वेळेस ओके आहे. पण जे तुम्ही प्राण्याचं दूध वापरता त्याच्यामध्ये सुद्धा लो एनर्जी असते. आपल्याला वाटतं गाईचं दूध, म्हशीचं दूध, बाळ गुटगुटीत, आपण गुटगुटीत, असं नाहीये. त्याच्यामध्ये आता तर केमिकल्स तर असतातच, पण एनर्जी पण लो असते. कारण तुम्ही बघाल, गाईचं, म्हशीचं जेव्हा दूध काढतात, तेव्हा त्यांनाही पेन होतं. त्यांना पेन होतं. बालड्या भरून दूध काढतात त्यांचं. त्यांना पेन होतं. इमोशन्स कुठेतरी त्यामध्ये ऍड असतात त्यांचे. ठीक आहे. तर मी हे नाही सांगत आहे उद्यापासून बदामाचं दूध प्या वगैरे. मी जस्ट एक तुम्हाला आयडिया दिली. असं आहे. तर त्याच्यामध्ये एनर्जी देऊन तुम्ही करा ही गोष्ट. पण तुम्हाला ज्यांना हायपर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना लिव्हर, गॉल ब्लॅडर, पित्ताशय याचे प्रॉब्लेम्स आहेत ना, सतत पित्त होणं, हेडेक, यांनी चहा पिऊच नका. तुमचे व्हायब्रेशन लो होताच मणिपूर चक्राचे. ठीक आहे. तुम्ही पालकचा ज्यूस प्या किंवा तुम्ही सकाळी उठल्यावर तुळशीचा रस प्या, दुर्वांचा रस प्या, कॅरेटचा ज्यूस प्या किंवा बीटरूटचा घ्या किंवा हे सगळे जे आहेत एकत्र करून, सगळ्या एकत्र करून त्याचा ज्यूस प्या. तुम्ही हे ना करून बघितलं ना, 3 महिने तुम्हाला किती बॉडीमध्ये चेंजेस वाटतील. का माहितीये का, याच्यामध्ये खूप हे असतात, खूप एनर्जी तर असतेच. या ज्या भाज्या जमिनीतून आलेल्या असतात, याच्यामध्ये खूप चांगली एनर्जी असते. आपल्या सायकिक पॉवरला वाढवण्यासाठी सुद्धा ह्याच्यात चांगली, आपल्या थर्ड आयला क्लिअर करण्याची पण एनर्जी असते. ठीक आहे. सिलेरी ऐकली असेल, त्याचा पण ज्यूस सकाळी प्यायलो आपण, तरी पण आपला सायकिक पॉवर्स एनहान्स व्हायला हेल्प होते. तर हे जे आहेत ना, या गोष्टी असं इतकं काम करतात. व्हेजिटेबल्स. ठीक आहे. तर हॅबिट्स, की आपल्याला चांगलं माहितीये की चांगलं काय खायचंय, वाईट काय खायचंय, कसं आपण फूड घेतलं पाहिजे, अन्न किती सात्विक असलं पाहिजे, ते आपण खायचं. तुमचे व्हायब्रेशन हाय होण्यासाठी मी काही गोष्टी सांगते. तिसरा एक मला क्वेश्चन येत होता सारखा, की वॉटर चार्जिंग, की आपण तुम्ही जे पाणी पित आहात ना, आणि ते तुमचं अर्ध राहिलेलं पाणी किंवा तुमच्या बॉटलमधलं पाणी तुम्ही घरातील कुठल्या व्यक्तींना दिलं तर त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. असं
वाटलं की आपल्यातलंच पाणी कोणाला दिलं तर त्यांना काय, कारण मी माझ्यासाठी प्रोग्राम केलेलं, तर तसं काही नाहीये. आपण ते डिव्हाइन एनर्जीने प्रोग्राम केलंय. तर तुम्ही आता तुम्हाला कळलंय की वॉटर चार्जिंग करताना आपण किती सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी त्यात ॲड करतो. तशाच ॲड करायच्या आहेत आणि तुम्ही फॅमिलीसाठी पण तसं पाणी रेडी करू शकता आणि त्यांना देऊ शकता. जर त्यांची तब्येत ठीक नसेल, हेल्थ इश्यू असतील, तर ते निरोगी सुदृढ राहत आहेत. हे पाणी त्यांच्या शरीरामध्ये हीलिंग एनर्जीला एन्हान्स करत आहे. असं अफर्मेशन टाका. तुम्हाला सुचेल लिहायला बसल्यावर आहे ना, डायरेक्ट अफर्मेशन पाण्यामध्ये टाकायच्या आधी तुम्ही लिहून घ्या, की आपल्याला काय-काय बोलायचं आहे. एका पेपरवर लिहून ठेवा. मग ते बोलून तुम्ही रोज प्रोग्राम करा. तुम्हाला चांगलं-चांगलं सुचेल. जेवढं चांगलं सुचेल ना, ते लिहून घ्या. ठीक आहे. आणि मग ते पाणी चार्ज करा, घरातल्या व्यक्तींना द्या, चालेल. काही प्रॉब्लेम नाही. हां, आता अजून तुमचे क्वेशन्स सांगा. मला जसं आठवतील क्वेशन मी उत्तर देईन. आता तुमचे काय क्वेशन्स आहेत ते विचारा. मॅडम, हां, हां, विचारा. अच्छा, तुम्ही आता बोललात ना की चंद्र हे आपलं मन आहे आणि चंद्र हां. आपली आई पण आहे. तर हो, एखाद्याला जर असं सारखं वाटत असेल की सारखं तुम्ही जसं बोललात की सारखी झोपच येते किंवा ते हां. म्हणजे त्याच्या आईच्या हेल्थच्या इश्यू मुळे पण तसं होऊ शकतं. नाही, नाही. तसं. त्यामुळे नाही. फक्त सारखी झोप येते ना, म्हणजे तुमचं मूलाधार चक्र डिॲक्टिव्हेट आहे, इम्बॅलन्स आहे. अच्छा. तर तुम्ही ग्राउंडिंग जास्त केलं पाहिजे, कंदमुळं जास्त खाल्ली पाहिजे, ॲपल ओके. रोज खायचं, अच्छा. बीटरूटचा ज्यूस घ्या. हे ओके. करा आणि रूट चक्राचा लंबचा चॅन्ट करा डेली. याने तुम्हाला 2-3 दिवसातच एकदम फरक वाटेल. आळस, झोप सगळं निघून ॲक्टिव्हेट होईल बॉडी. मात्र हे दिवसा करा. रात्री केलं तर तुम्हाला झोप नाही येणार. ओके. फाईन. हां. चालेल. थँक्यू. हो. अ, मॅडम, मी संगीता दाते बोलते. हां, बोला. मी आता माझ्या नंदेमुळे तुमच्याशी कनेक्ट झाले, मेघना अभ्यंकरमुळे. अच्छा, अच्छा. ओके. म्हणजे ती हां. खूप वर्ष सांगतेय मला, पण मी ती वेळ नव्हती आली. हो. तर मला पुढे काय कोर्सेस असतात का वगैरे ही माहिती हवी आहे. मी आता हे हां, 4 दिवस मेडिटेशन केलं. केलंय. आपलं ना हे सेशन मी मोस्टली ना हे फ्री सेशन एव्हरी मंथ मी ठेवणारच आहे. ओके. मला खूप बरं वाटतंय जेव्हा तुम्हाला सगळ्यांना छान वाटतं, तर मला खूप छान वाटतंय त्यामुळे. तर आपण हे सेशन ठेवणार आहे. अटेंड करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आणि तो मला मेसेज आलाय म्हणून मी सांगते. नाहीतर हम्म. आत्तापर्यंत मी हे कधीच सांगितलेलं नाहीये. सगळ्यांना जे जुने आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट मंथ जेव्हा आपलं हे फ्री सेशन 7 डेजचं होणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामधील अशा कुठल्यातरी एका व्यक्तीला त्या सेशनला अटेंड करायला सांगायचंय. एक तर ते फ्री आहे. त्यात त्यांना कुठली एनर्जी एक्सचेंज द्यावी नाही लागणार आहे. ज्यांना त्याची गरज आहे आणि जे विश्वासाने ते करतील. गरज आहे पण विश्वास नाही असे तर लोकं अजिबात नकोयत आपल्याला. ओके. जसं आता तुम्ही कनेक्ट झालात त्यांनी हो. सांगितल्यावर आणि तुम्हाला छान वाटलं. तर हो. आपण आपल्या असं कुठल्यातरी व्यक्तीला कोणी असू दे फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या कुटुंबातील कोणालाही एका व्यक्तीला हे सेशन अटेंड का माहिती हे सांगितलंय? तुमच्याकडून एक सर्व्हिस व्हावी. कारण महत्त्व मला नाहीये. तुम्ही ज्या सोलला त्या एनर्जीपर्यंत आणलं ती सर्व्हिस तुम्हाला जाते. ओके. आणि तुमच्या हातून सोलची सर्व्हिस होते, की कोणाला तरी ज्ञान मिळण्यासाठी कारणीभूत तुम्ही ठरलात. कोणाचे तरी हम्म. व्हायब्रेशन रेज करण्यासाठी कारणीभूत तुम्ही ठरलात. कारण बऱ्याच वेळेला मेंटॅलिटी अशी असते, की मी कोणाला तुम्हाला इथे कोणाला नाही बोलत आहे. मी जस्ट जनरली सांगतेय, की जे आपल्याला मिळालंय ना, हे आपल्यापर्यंतच ठेवूया. कशाला कोणाला सांगायचं? हे असतं. जे आपल्याला मिळालं ते आपणच आपलं करून आपलंच भलं करून घेऊया, असं. पण जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपले व्हायब्रेशन तिथल्या तिथे लो होतात. तर आपल्या आतमध्ये सर्व्हिसचा भाव अधिक पाहिजे. त्याने काय होतं ते पण मी सांगते. तुमच्या कुंडलीमधलं जे 6th हाऊस असतं, ठीक आहे. ज्यांना कुंडली कळते, ज्यांना नाही कळत पण त्यांना कुंडली एक जनरली माहिती आहे, पत्रिका असते. तुमच्या कुंडलीमधलं 6th हाऊस जे असतं, ते तुमच्या सेवेचा भाव आहे. पॉझिटिव्हिटीने बघायला गेलं तर सेवेचा भाव आहे. तुम्ही जितकी सेवा कराल, कुठल्याही फॉर्ममध्ये सेवा कराल, तितकं तुमचं 6th हाऊस ॲक्टिव्हेट होतं. ॲक्टिव्हेट होतं म्हणजे काय होतं? 6th हाऊस
याचे जे ऍट्रिब्यूट आहेत, त्याचे जे गुण आहेत ते काय आहेत? पॉझिटिव्ह वेने बघायला गेलं तर सेवा, ठीक आहे. त्यानंतर तुमचं हेल्थ चांगलं राहणं, ठीक आहे. जर बिझनेस असेल, तुम्हाला समोरून पैसे देणारा व्यक्ती जर बिझनेस असेल तर, तुमचा जॉब, हे सगळं 6th हाऊस आहे तुमचं. आणि याची पॉझिटिव्ह बाजू कुठली आहे? ऋण म्हणजे कर्ज, शत्रू आणि आजार. जेव्हा तुमचं हा भाव, तुमचं हे 6th हाऊस जेव्हा इम्बॅलन्स असतं, तेव्हा तुम्हाला हेल्थ इश्यू होत राहणार कुठले ना कुठले, कारण तुमच्या आतमध्ये सेवेचा भाव नाहीये. तुम्हाला बिझनेसमध्ये क्लायंट येणार, पण ते पैसे पण देणार नाही किंवा तुमचे डुबवून जातील. पण हा भाव ऍक्टिव्हेट ठेवला तर तुम्ही जेवढे समोरनं सांगाल तेवढे पैसे समोरचं शांतपणे देईल, कारण तुम्ही सेवा करताय. तुम्ही त्या हाऊसला पॉझिटिव्हली ऍक्टिव्ह ठेवले, सेवा करून तुम्ही सर्व्हिस करताय. इथून देताय, इथून तुम्हाला मिळणार. तुम्हाला कर्ज चढणार नाही, आणि जरी कर्ज असेल तर ते पटकन उतरेल. म्हणून ज्यांना कर्ज आहे त्यांनी कुठली ना कुठली तरी सेवा करा, कुठली ना कुठली तरी. तर ही सेवा आज का मास्टर्सने सांगितली मला? कारण तुमच्या हातून सोलची सेवा व्हावी. मी एक सांगितलं तुम्हाला, तुम्ही 4 जणांना पण आणू शकता, त्याला काही बंधन नाहीये. पण कमीत कमी एक तरी, असं मी म्हटलं. जास्तीत जास्त 10 जणांनाही तुम्ही सांगू शकता की हे सेशन फ्री आहे, तुम्ही जॉईन करा, तुम्हाला ह्याने चांगली अनुभूती येईल. हे ठीक आहे. तर ती एक सर्व्हिस होते. सेवेचा भाव अधिक होईल तेव्हा तुमचं लाईफ ना अर्ध बॅलन्स होतं. तर आपली आपली कुंडली म्हणजे तुम्हाला माहितीये काय आहे? तुम्ही ती एक डेस्टिनी, तुमची लिहिलेली सोल प्लॅन मध्ये लिहिलेली डेस्टिनी तुम्ही घेऊन आलेला आहात. तर त्याच्यामधला तुमचा 6, 8 आणि 12, 6, 8, 12 हे जे भाव असतात ना, हे तुम्हाला लाईफमध्ये जो पण काय त्रास आहे तो तिकडे त्या हाऊसेसमध्ये. फ्री ॲस्ट्रॉलॉजी जे आता नवीन आहेत त्यांनी आपले युट्यूब चॅनलवर जाऊन फ्री ॲस्ट्रॉलॉजी आहेत दिलेले पार्ट आहेत, चेक करा. त्याच्यात तुम्हाला हे सगळं मिळेल की काय आहे, कुठले भाव काय काम करतात. तर 6, 8, 12 म्हणजे 6 म्हणजे ऋण, रिपू, शत्रू, ठीक आहे. 8 म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये येणारे सगळे कष्ट, जेव्हा माणूस पीडित असतो, कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं पीडित आहे. आणि 12 म्हणजे तुमचा लॉस, लाईफमध्ये जे पण तुम्हाला लॉसेस होत आहेत, ज्या पण फायनान्शियल लॉस, हेल्थला लॉस, सतत सर्जरी होत राहणं, जेल यात्रा होणं, हे जे सगळं होतंय हे 12th हाऊस आहे. ते लॉसेस आहे. रिलेशनशिपचा लॉस, फायनान्सचा लॉस, सगळ्याचा लॉस तुमचं 12th हाऊस आहे. तर 6, 8, 12 यामध्ये सगळ्या अडचणी लाईफच्या त्यामध्ये आहेत. पण 6th हाऊस मी महत्व सांगितलं, सेवा करा, कुठली पण करा, सेवा करा. 6th हाऊस बॅलन्स. 8th हाऊस जीवनात येणारी कष्ट आणि पीडा, कष्टपीडा येऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं? स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. कारण त्या हाऊसला ऑकल्ट सायन्स म्हटलं जातं, ऑकल्टचं हाऊस. तुम्ही कुठलीही, आणि सगळ्यात बेस्ट ज्योतिष. तुम्ही तुम्ही मी नाही म्हणत की ज्योतिष शिकत राहा, ऍटलिस्ट ज्योतिष शिकण्याचे फ्री व्हिडिओ आहेत ते पहा आणि त्याच्यावर काहीतरी काहीतरी एक्सपेरिमेंट करा. आपल्या चॅनलवर पण दिलेले आहेत. रोज काहीतरी एक लेसन शिकायचा, ग्रहांचा अभ्यास कर. यामुळे तुमचं 8th हाऊस बॅलन्स राहतं. शिवाय तुम्ही जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करता, मेडिटेशन करता, जे पण गुड रहस्यांचं आहे ते हाऊस, ते तुम्ही करता तेव्हा तुमचं ते घर बॅलन्स होतं, पीडा नाही येत. आणि 12th हाऊस जे 12वं घर तुम्हाला लॉसेस देतं, त्याची पॉझिटिव्ह बाजू आहे मेडिटेशन. तुम्ही 10 मिनिटं रोज मेडिटेशन करा, तुमचं 12वं घर ऍक्टिव्ह होतं. तर तुम्हाला सर्जरी पण होणार नाही तुमची कधी, फिजिकल बॉडीची. तुम्हाला लॉसेस होणार नाही कुठलेही लाईफ मधले. हे महत्व आहे. म्हणून स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस मध्ये सगळं येतं, या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणजे फक्त देवदेव करणं कधीच नसतं, हे मी 100 वेळा सांगितलं असेल आतापर्यंत.
मूर्ती पूजणं कधीच स्पिरिच्युअल प्रॅक्टिस नाहीये. तुमच्या स्वतःवर काम करणं, तुमच्या आतमधल्या डेटाला चेंज करणं ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. तुम्ही इथे पूजा करताय, इथे कोणाला तरी बडबड करताय, वाईट बोलताय, काही उपयोग नाही त्या पूजेचा. हॅलो असं आहे. हा बोला. मॅडम, हा बोला. मी काय म्हणते, आता हे आपले असतात ना सेशन, तर कित्येक वेळा म्हणजे मी सांगते, म्हणजे समोरचे आपल्याला सांगतात ना असं आहे तसं आहे, हा तर आपण म्हणतो ना नाही मग असं, म्हणजे तुम्ही थोडं करा अटेंड, असं बरोबर. ह्याला पण वेळ द्या, पण असं हा पण त्यांची इच्छा होत नाही. म्हणजे कारण त्यांना असं त्यांचे माझा कर्म आहेत. अनुभव आहे. हा बरोबर आहे तुमचा अनुभव हा. कारण हा त्यांचे कर्म आहेत, ते कार्मिक ब्लॉकेजेस आहेत. हा. हा ते त्यांचे म्हणजे व्हायब्रेशन आहेत, ते त्यांना पोचू नाही देणार तिथपर्यंत. हा, मला खूप तळमळ असते का त्याने, म्हणजे मी हम्म. खूप एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, सतत सांगते, पण म्हणजे वाटतं मला का त्यांच्यात बदल हवा, पण ती लोक म्हणजे ऐकतच नाही. आता प्री नाही, सेशन आणि मी तरी पण सांगते मी फोर्स सांगते. करूच नका. कारण हा आपण बघा, आपण एक वेळा, 2 वेळा सांगायचं, मग हा पुढची डेस्टिनी त्यांची. आपण सर्व्हिस केली, सांगितलं त्यांना की बाबा आपण चांगलं इंटेन्शन टाकलं, तुम्ही हे करा, ह्याने तुम्हाला फायदा होईल, तुम्हाला काही गोष्टी रिअलाइज होतील. पण हा त्यांनी ऐकलं नाही तर ते त्यांचं कर्म असतं. मग हो त्यांच्या पण कर्मात आपण जास्त इंटरफेअर करायचं नाही. हो त्यापुढे सांगू नका. हो, ते तर कळतं, पण ते हम्म. त्यांना होणारी म्हणजे त्रास तोही बघवत आपल्याला नाही. हो, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यावर जर खरंच काहीतरी आहे करण्यासारखं, तो त्रास बघवत नाही, पण आपण सांगतो, पण त्यांना ते पटत नाही असं. कारण आणि दुसरं हा त्यांचं अजून त्यांना डील करायचंय कर्मांशी. डील हा करण्याची वेळ नाही आली. तेच आन्सर सेम मला अंतर्मनातून आलेलं. हम्म. म्हणजे जेव्हा जेव्हा मी सांगितलं तेव्हा मग मी सोडून दिलं. म्हणजे बरोबर आहे. कधी योग नाही आला सांगायला, आता योग आला म्हणून तो हो. विषय. आणि दुसरं मॅडम, तुम्ही पित्ताचं बोललात, तर मग ते पित्त हा बघा, कधी कधी आपल्याला असं फूड अलर्जिक होतं, कधी कधी खूप हो, अंगावर अशा हे येतात, मग रॅश येतो. त्याच्यासाठी पण काही मंत्र बोलायचा का? मणिपूर चक्र, तुमचं सोलार प्लेक्स चक्र आहे ना, हा ते तेव्हा डिस्टर्ब होतं. त्यामुळे तर मणिपूर चक्र काय, त्याच्यामध्ये कुठला एलिमेंट आहे मणिपूर चक्रामध्ये आपल्या? फायर. फायर. हो. म्हणजे तुमची फायर त्यावेळेला इम्बॅलन्स आहे, जास्त वाढली आहे प्रमाणापेक्षा, किंवा ओके प्रमाणापेक्षा कमी झाली. ठीक आहे. ओके तर त्यामुळे तुम्ही पाणी प्यायचं तेव्हा. ओके हा, पाणी जास्तीत जास्त, कारण वॉटर एलिमेंट टाकून तुम्ही त्या फायरला बॅलन्स करू शकता. आणि रमचा चॅन्ट करायचा, रम मंत्राचा. रम. ओके. रम रम. हा, मग हे लहान मुलांनी केलं तरी चालेल ना? हो म्हणजे हो हो, हे चालतं. मी छोटीसाठी विचारले. हो चालतं, रम मंत्राचा चॅन्ट करायचा. म्हणजे पाणी वगैरेला चार्ज करून का असं? नाही नाही, का कंटिन्यू पाणी चांट नुसतं करायचं? पाणी प्यायचं जास्तीत जास्त, आणि जस्ट सोलार प्लेक्स चक्रावर हात ठेवून रमचा चॅन्ट करायचा. ओके ओके. हा थँक्यू मॅडम, थँक्यू. मॅडम, मला अजून एक हा बोला. विचारायचं होतं. हा बोला. आता तुम्ही 7 दिवस जो मेडिटेशन करताना जो अनुभव आला, तो शब्दांच्या पलीकडचा आहे. आता तुम्ही जेव्हा मेडिटेशन नाही घेणार, म्हणजे मी घरच्या घरी करणार, तर मला ही खात्रीच नाही की माझं तेवढं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे मी ट्रान्स मध्येच जात होते. म्हणजे मला हो गुडघ्याला जेव्हा फोल्ड नाही करता येत, पण मी फोल्ड करून अर्धा तास बसत होते. हो, तर छान. मी तुमचं मेडिटेशन सेशन आहे किंवा रेकॉर्ड आहेत का युट्यूबवर? मी कसं करायचं युट्यूबवर मेडिटेशन? मेडिटेशन तर नाहीये, मेडिटेशन नाहीये. पण बाकीचे टॉक्स वगैरे ते तुम्ही ऐका. तर ओके हा, तर असं माझं रेकॉर्डेड मेडिटेशन आपलं फ्रीचं ह्याचं तर नाहीये. सगळ्या सेशन्स घेतलेले आहेत, पेड वर्कशॉप त्याचे. पण तुम्ही आता जस्ट एखादं म्युझिक लावून प्रयत्न करा थोडासा, की ओके. हा, मेडिटेशन मध्ये जाण्याचा. आता जेव्हा आपलं कधी असं सेशन होईल. वर्कशॉप कधी असेल तेही सांगाल हो, ना तुम्ही आता या काय ग्रुप? करणार आहे, आता आपला हा जो ग्रुप आहे, ऑलरेडी बरीच लोक मेन ग्रुपमध्ये आहेत. तर आता हो. आपलं हे सेशन झालं, उद्या सगळ्यांनी हा ग्रुप लेफ्ट करा, आणि आमचा जो मेन ग्रुप आहे ना, त्याची लिंक तुम्हाला या ग्रुपवर येईल. ओके मग ती ओके लिंक क्लिक करून तुम्ही मेन ग्रुपमध्ये ऍड व्हाल, मग हा ग्रुप लेफ्ट करू शकता. जे नवीन आहेत ओके त्यांना सांगते. हा. ओके ओके. हो. ठीक. थँक्यू विचारू का मॅडम. प्रश्न? वेलकम. मॅम, विचारू का माझ्याकडे प्रश्न? बहुतेक ना तुम्ही हा फ्री घेतलेले होते मेडिटेशन कोरोनामध्ये. हा, बहुतेक कोरोनाचे. त्याची लिंक बहुतेक आहेत, मी त्यांना हा, मग पाठवेन. लिंक पाठवा, लिंक पाठवा. मग तुम्ही करा, एक कारण मिनिट कोरोनाच्या विचारू. वेळी आम्ही हो. बरेच दिवस फ्री मेडिटेशन घेतलं होतं. हो.
ग्रुपवरच आहे पाठवा ना? मॅडम. हो हो हा पाठवते. याच ग्रुपवर पाठवा, मग हा, त्या हे yes. करते. हो कारण एक का प्रश्न त्याचा विचारू? सुंदर अनुभव होता तो, अप्रतिम अनुभव, आणि आजही येतो मेडिटेशनला बसलं ना. आणि मॅम ना, तुम्ही खूप लांब आहात सगळ्यांपासून, पण सगळ्यांना असं वाटतं की तुम्हाला हे सांगावं की तुम्ही हे 7 दिवस जे आम्हाला दिलेत ना, त्याच्यासाठी कोणालाही शब्द नाहीत आमच्याकडे वर्णन करायला. आणि आमच्यावर खरोखर हे खूप उपकार आहेत म्हटलं तरी चालतील. जे तुम्ही म्हणता की तुमची प्रगती होते, पण लक्षात नसेल येत की आम्ही कुठे पोहोचतो या 7 दिवसामध्ये. ते खूप सुंदर, आणि आभार नाही मानू शकत, इतकं छान चालू आहे तुमच्याकडनं. म्हणजे कर्मच म्हणा हे आमच्यासाठी. किंवा आम्ही नशिबवान आहोत की तुमचा आम्हाला हे असं सगळं ऐकायला मिळतंय. आणि मीच गेल्या आठवड्यापर्यंत एक वेगळ्या सिच्युएशन मध्ये जात होते, आणि ज्या दिवशी तुमचं हे सुरू झालं त्या दिवशीपासून माझं सगळं माइंड जागेवर आलं, सगळं ऑरा ठीक झाला, चक्रा ठीक झाला. खूप चांगले अनुभव आलेत, आणि त्याबद्दल सगळ्यांच्या तर्फे आभारी आहे मी. थँक्यू. मी पण सहमत आहे हे तुमच्याशी. थँक्यू. मी एक सांगेन की ना, तुम्ही व्हायब्रेशन रेज करण्यासाठी एक अशी कला शिका जी सगळ्यांना माहिती आहे, पण ती आपण आत्मसात नाही करत. कुठली माहितीये का? तुम्ही इंटेन्शन प्युअर टाकायला शिका. शिकायला. इंटेन्शन, की जे पण तुम्ही करताय त्या वेळेला तुम्ही फक्त त्या तुमच्या इंटेन्शन कडे फोकस करताय. की की ही आता तुम्ही फॉर एक्झाम्पल की या महिन्यामध्ये एखाद्यांचा बिझनेस आहे, ओके, या महिन्यामध्ये महिन्याचे 50 क्लायंट्स माझ्याकडे येणार किंवा माझा एवढा सेल होणार, 50 क्लायंट्स माझे प्रॉडक्ट घेणार. तुम्ही ते इंटेन्शन टाकलंय की हे घेणार, मग त्यावर ठाम विश्वास ठेवा की हे होणार म्हणजे होणार. इंटेन्शन टाकलं, सगळं प्रोग्रामिंग केलं, होईल का, हे जेव्हा तुमच्या मनामध्ये येतं तिथे सगळं रॉंग साईन येते तुमच्या इथे, म्हणजे क्लोज होतं, ते इंटेन्शन बंद झालं, मग ते पुढे नाही जाणार. हे होणार म्हणजे होणार. अगदी असं नाही की आपल्याला माहिती आहे की आता आपल्याकडे महिन्याचे 10 क्लायंट्स तर येत आहेत, मग आता तुम्ही जेव्हा रिप्रोग्राम करताय त्या सिच्युएशनला, तेव्हा 10चे 20 करा, 10चे एकदम 100 नको. एनर्जीला पण वेळ द्यायचा असतो तिथे फ्लो व्हायला. तर आपण म्हणू की चला पुढच्या महिन्यापासून मी मिलेनियर, तर शक्य नाहीये. आपल्याला माहितीये मॅडम आता आपण लाखो कमवतोय, तर आपण लाखाचे 1.25 लाख नेक्स्ट मंथ मध्ये कमवू, 25,000 एक्स्ट्रा, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 1.5 लाख, त्याच्या पुढच्या मध्ये 1,60,000. हे एक एक्झाम्पल, ठीक आहे. असं मग ती एनर्जी आहे ना, एकच मिनिट हा नीता मॅडम, मग ती एनर्जी खूप छान काम करते. आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतो. इंटेन्शन टाका, हे होणार. आणि त्या दिवशी मी काय म्हटलं, मास्टर्सनी सांगितलेलं, जे वाक्य तुम्ही लिहिता, म्हणजे जे इंटेन्शन त्यामध्ये टाकताय, त्याच्यात इतकी पॉवर असते, कारण तुम्ही तुमच्या एनर्जीने लिहिलेलं आहे. मग त्यावर विश्वास ठेवा, आणि इतका ठाम विश्वास ठेवा, हे होणार म्हणजे होणार. परमेश्वर आपल्याला कधीच भेटलेला नाहीये, फक्त तो इथे प्रोग्राम केलाय म्हणून तो त्याचं अस्तित्व आहे. भेटलाय कधी कोणाला समोरून? कधी समोरनं तुम्ही टच केलंय? नाही केलंय, पण तो इथे प्रोग्राम आहे म्हणून त्याचं अस्तित्व आहे. हेच आहे, तुम्ही जे टाकताय ते तुमच्याकडे इतकं आहे, त्या एनर्जीवर ट्रस्ट ठेवा की हे मी केलंय ना, 100% रिझल्ट येणार, आणि हेच होणार. आणि ते जेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडची हॅबिट काय असते, ज्या गोष्टीला तुम्ही रिपीट 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 बोलत राहाल, ती त्याच्यापर्यंत पोहोचते. म्हणून मंत्र का सांगतात, एकदाच बोला आणि निघून जा, असं आहे का? मंत्र तुम्ही बसता बोलायला तेव्हा 108 टाइम्स बोला किंवा 1001 वेळा बोला, असं सांगितलं जातं. का? त्या नंबर्सची फ्रिक्वेन्सी, त्या मंत्राला जेव्हा तुम्ही सतत रिपीट 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 करता, तेव्हा त्याची एनर्जी, तुमचे ते व्हायब्रेशन तुमच्या ऑरामध्ये जातात, तुमच्या चक्रास मध्ये जातात, तुमच्या डीएनए मध्ये प्रोग्राम होतात. आणि डीएनए ला माहितीये, माइंडने जे सांगितलंय पहिल्यांदा सबकॉन्शियस मध्ये प्रोग्राम होतात, आणि मग ती कमांड सगळ्या
सेल्सना जाते, DNA ला जाते आणि म्हणून तुमची ती गोष्ट जो संकल्प असतो तो मॅनिफेस्ट होतो. अशी तर तुम्ही कुठलीही डिझायर मॅनिफेस्ट करू शकता चांगली, कारण शेवटी कर्म आहेत. निगेटिव्ह आपण करू तर निगेटिव्हच आपल्याला मिळणार, चांगलं करू तर चांगलंच मिळणार. आणि एक्सेप्टन्स खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कोणी काही बोललं, तुम्ही हर्ट झालात तर लगेच एक्सेप्ट करा, कुठला तरी जन्माचं कर्म हील झालं. फॉरगिव्हनेस करा, लेट गो करा, कॉर्ड कट करा, बाजूला व्हा. हे कराल ना तेव्हा तुमची व्हायब्रेशन नक्की वाढतील. नाहीतर मग 7 दिवसाच्या या सेशनचा उपयोग नाही. राग यायला वेळ नाही लागत आपल्याला, पटकन येतो राग. आपलं ह्युमन माइंड आहे. आपण आता ज्या युगामध्ये वावरतोय ना, ते राहूचं राज्य आहे, कलीचं राज्य आहे. इथे तुम्हाला रामाचा प्रभाव कमी पण राहूचा प्रभाव जास्त मिळेल. ठीक आहे, मग तिथे आपण कसं सस्टेन व्हायचं अशा प्रकारे. तर राग तर येणार आपल्याला, पण त्या रागाला शांत कसं करायचं, त्या फायरला आपण शांत कसं करायचं, ती कला आपल्याला शिकायला पाहिजे. तुम्ही शिकलात 7 दिवसामध्ये, असं आहे ते. हा, आता विचारा क्वेश्चन. मला इथे पण एकदा मेसेज येत आहेत, तुम्हाला क्वेश्चन विचारा. जॉईन झालं ना मॅम, की तुम्ही ना हे सगळं आपोआप करून घेता, असा माझा अनुभव आहे. हो, आणि मी एक मीडियम आहे मास्टरांचं, ते करून घेतात माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत असे. आता सांगितलंय लिहायला, खरं तर शेड्यूल खूप सगळ्यांचीच बिझी असतात, पण नाही तुम्ही सांगितलंय मग ते लिहिलं जातच, ते उठलं नाही. जातच सकाळी 4:30 वाजता. हे होत राहतं कदाचित, मग ते आमचं फेथ असेल. हो, आणि मग ते तुम्ही म्हणतात असं आमच्या ब्रेन मध्ये हे होत असेल. प्रोग्राम होतं ते. तुमच्या हा. माइंडला पण माहिती असतं, माहिती का, तुम्ही आधी अलार्म लावून 1 महिना उठाल, नंतर तुमच्या माइंडला विदाऊट अलार्म उठायची त्यावेळेस सवय लागते. आणि हेही मी तुम्हाला एक महत्वाचं सांगते, नाही ना करत आहे. ज्यावेळी तुम्हाला 3 वाजता जाग येते अचानक, 4 वाजता जाग येते अचानक, 3:30 ला येते, तेव्हा तुम्हाला डिवाइन एनर्जी उठवते. मग त्यावेळेला तुम्ही काहीतरी करा, ऍटलिस्ट 11 वेळा राम 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 म्हणा आणि झोपा. पण एनर्जीने उठवले तर तिचा अपमान करू नका. बापरे, मला हे माहित नव्हतं. मी जवळपास रोजच उठते गेले 3 तुम्हाला महिने. उठवलं जातं, कारण अचानक जाग येते आपल्याला, तर हो. आपल्याला उठवलं जातं. म्हणजे मेसेज असतो की काहीतरी करा, असे. हॅलो हा, बोला. मॅडम, काल काल मी जरा बाहेर होती, सिमरन जॉईन झालेली ना, हो, मग तिने मला सांगितलेलं आल्यावर का ते वर्ड्स लिहायचे आहेत म्हणून. म्हणजे तिने मला पुढचं नाही सांगितलं, तिने मला सांगितलं तू ते वर्ड्स लिही आणि ते हे लिही. कुठले म्हणजे तुम्ही वर्ड्स? काल काय दिलेलं वर्ड्स? काय 10 ऍक्च्युली वर्ड्स हे लिहायला. चॅनल काय घेते ना मी, तर मी स्वतः पण नंतर हा माझ्या हा माइंड मधनं हा तर जातं. ते हा 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 तर ना ते वर्ड सांगितलेले ना, तर मला मराठी काय आठवेच ना, मी ते सगळे इंग्लिश वर्ड लिहिले. थँक्यू, अच्छा. ब्लेस, हा, सॉरी, ते काल फॉरगेट. घेतलं होतं. हा. हा मी काय माहित, बाकी सगळे तुम्ही ते सांगितले ते सेंटेन्स मराठीत लिहिले मी. ते मग डोंट पॅनिक, एन्जॉय, गो हेड, हम्म. स्पिरिच्युअल, हॅप्पी असं लिहिलं. हा. तर मग नंतर मग मला तिने सांगितलं हे मॅडमने असं असं सांगितलेलं. मेली ओके, पण म्हंटल तिने मला आधी नाही सांगितलं का तू कर प्रॅक्टिस, भले तू अटेंड नाही केलं पण हे सांगितलं तेवढी तर कर म्हणून. बरोबर. मला माहित नाही मी असं इंग्लिश मध्ये का लिहिलं, पण मला ते सुंदर, आनंद असं काही आठवलंच नाही. हे सगळे कारण असेच लिहिले मी. हे सगळं शब्द तुमच्या माइंड मध्ये प्रोग्राम झालेत, हा म्हणून काय तुम्ही ते माहिती. लिहिले. कारण तुम्ही त्या प्रोग्रामला त्या शब्दांना जास्त प्रोग्रामिंग केलंय माइंड मध्ये, म्हणून ते तुम्ही आले करून घेतलेत मॅडम ते. तुमच्या. तुम्ही करून घेतलेत कोविड पासून. थँक्यू मॅडम, थँक्यू. वेलकम. मॅडम, एक सांगायचं होतं हा, की बोला. आम्ही सगळे दिवस अटेंड नाही करू शकलो. तर जसं तुम्ही पहिल्या दिवशी ब्रह्मा गायत्री मंत्र सांगितलं होतं, तो मी हो, व्हिडिओमध्ये बघितलं. तसं जे हो, जे मेन प्रत्येक दिवशी सांगितलेलं मेडिटेशन सोडून काय हो. करा, ते जर एकदा आज रिपीट करता आलं तर आमचं जे मिस झालंय ते आम्हाला कळेल. हे टास्क कोण करेल? म्हणजे ग्रुपवर सगळेजण, म्हणजे कोणीतरी एकाने हे टास्क अच्छा, ओके. केलं तर कोणीतरी टाकेल की काय काय दिलेलं आहे. कारण मी ना सगळं चॅनल घेते आणि नंतर माझ्या माइंड मधनं खरंच ते स्किप होतं की मी काय काय दिलंय. कोणीतरी एकाने पुढाकार घ्या ओके. आणि ही सर्व्हिस करा, हा. की म्हणजे सगळ्यांना हेल्प होईल. हा, ठीक आहे. विलास सर थँक्यू सर. टाकतील. विलास सरच करतील. चालेल, थँक्यू सर. हा, तर ते तुम्हाला अगदी नीटनेटकं आणि छान व्यवस्थित
मिळेल आता. हा चालेल. मॅडम आता तुम्ही आम्हाला जे काही सांगता ते मी अशी ऑफिसात वगैरे सांगत असते, पण हा. एखाद्या म्हणजे दुसऱ्या कुणाला असं लेट गो केलं नाही तर मला कसं तरी वाटतं. ऍक्च्युली असं नाही व्हायला पाहिजे ना. म्हणजे म्हणजे हर्ट होतं म्हणजे आपलं लगेच आता कोणी आपण ऐकलं नाही. सांगतो की लेट गो करायचं किंवा सोडून द्यायचं, तर हा. त्यांचं ते परत निगेटिव्हिटी असली की मला त्रास होत जातो. म्हणजे ऍक्च्युली असं प्रत्येकाशी कनेक्टेड राहणं पण नाही चांगले, पण कारण तुम्ही होतच. त्यांच्याशी म्हणून कॉर्ड कटिंग करायचं. पण मग त्यांचं दिवसातना चांगलं व्हावं 3-4 असं वेळा तरी वाटतच असतं ना. कुठल्या व्यक्तीच्या कुठल्याही बोलण्याने किंवा वागण्याने, ऍक्शनने किंवा काही आठवण तुम्ही हर्ट झालात ना थोडस तरी इमोशनल, लगेच कॉर्ड कट करा. लगेच कॉर्ड कट करा. 3-4 वेळा कॉर्ड कट करा. त्यांनी तुम्ही सुधारणा immediately वाटत मुळापासून. हा. हॅलो, हा माझाही म्हणजे असाच अनुभव आहे ऍक्च्युली. तर 7 दिवसांसाठी जे मिळालं त्यासाठी मी पहिल्यांदा सगळ्या सोयीचे आणि मॅडम तुमचे खूप मनापासून आभार मानते. कारण काय होतं की जेव्हा जेव्हा आपण मेडिटेशन सगळ्या प्रॅक्टिस आपण करतच असतो आपल्या आयुष्यामध्ये, खरं तर आपल्या आयुष्यामध्ये काही वेळा खूप चांगलं घडत असतं, पण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काही वाईट गोष्टी घडतात, किंवा काही कोणाचे इमोशन्स पेन असतात, जेव्हा हिलिंग मध्ये पण असे होतात, फ्लाइट्स येतात, तर त्या गोष्टींचा सुद्धा प्रभाव कुठेतरी आपल्यावर पडतो आणि त्याच्याने सुद्धा आपण डिमोटिवेट होत असतो काही वेळेला. हो. आणि मला असं वाटतं, आणि मग त्यावेळेला ते बॅलन्सिंग करणं म्हणजे जेव्हा मेडिटेशन पण आणि ह्या गोष्टी पण, कारण त्या आपण नेहमी म्हणतो की धागे कनेक्ट, ते धागे इतके म्हणजे एवढे फास्ट आणि एवढे जे जाड असतात ना, की असं वाटतं की त्या कॉर्ड आपण इतक्या लोकांशी कनेक्ट करून ठेवलेले आहेत की त्याच्यातनं रिमूव्ह होणं एवढं कठीण होतं आपल्यासाठी काही वेळा. पण आता या 7 दिवसाच्या असं वाटलं की स्पिरिच्युअल पार्ट आपला आहे सुद्धा, तो आपण शिकतो आहोत. पण तरी सुद्धा त्याच्यात टर्न होताना जेव्हा हे धागे इतक्या फास्ट म्हणजे कट झालेले, आणि जे बॅलन्सिंग आपल्याला पाहिजे होतं खरं तर, की होत नव्हतं काही वेळेला, आपण सगळ्या प्रॅक्टिस करून सुद्धा होत नव्हतं मनाचं बॅलन्स, तो कुठेतरी आता खूप छान पद्धतीने झालेला आहे असं मला वाटतं. आणि परत जी म्हणताय की जी आपण एनर्जी, जी डल एनर्जी होती आपल्यामध्ये किंवा आपण ती बॅलन्स पाहण्याचा प्रयत्न करत होतो, ती आता खूप वरती हाय लेवलला आलेली आहे. आणि आपण सगळे धागे म्हणजे सोडून मोकळे होऊन अगदी सोलला घेऊनच आता जर्नीसाठी जातो आहोत किंवा आता आहोत त्या प्रवासात. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मॅडम, तुमचे आणि मास्टरांचे आभार. थँक्यू. खरंच आहे, कॉर्ड कटिंग खूप इम्पॉर्टंट असतं. रात्री झोपताना तर कंपल्सरी कॉर्ड कट करा. दिवसभर जे काय पाहिलंय असं बोलायचं की मी आज दिवसभर जे काही पाहिलं आहे, जो काही नकारात्मक विचार केला आहे, ज्या नकारात्मक व्यक्तींची आठवण काढली आहे, जे पेन मला आज झालं आहे, ज्या इमोशन्सशी मी कनेक्ट झालो आहे बोलते ना, तर आपण कुठलंही इथे जेंडर यूज करत नाही. मी आत्मा असं आहे म्हणून झालो आहे. ठीक आहे, झालो आहे. त्या सगळ्या नकारात्मक गोष्टींशी कॉर्ड मी कम्प्लिटली मुळापासून कट करत आहे असं बोलून टॉप टू बॉटम. ठीक आहे, आज कॉर्ड कटिंगची थोडी वेगळं हे देते मी तुम्हाला. टॉप टू बॉटम पहिले आपण कट करायची 3 टाइम्स. ठीक आहे, इमॅजिन करायचं की तुमची पाठ आहे आणि पाठून असं जस्ट टॉप टू बॉटम लेफ्ट साइडने आणि राईट साइडने सगळ्या बाजूनी रात्री झोपताना 3-3 वेळा कट करायची. मॅम, कधी घेणार परत? हॅलो मॅम. हा बोला. श्रुती मॅम आहेत ना, त्यांचा पण ना खूप आभार. कारण का जेव्हा तुम्ही आम्हाला भेटू शकत नाही, कारण का तुम्ही खूप तेव्हा बिझी आहात श्रुती मॅडम आमच्यासाठी, असतात. पण हो. श्रुती मॅम ना जे आम्हाला हेल्प करतात ना, छोटस आणि तुमच्यासारखे सल्ले पण देतात की ज्याचा ना खूप उपयोग पडतो. खूप हो. उपयोग. आणि आम्हाला ना कुरिअरने वेळच्या वेळेला पाठवणं आणि आम्हाला काही लगेच मार्गदर्शन करणं, आणि हे होणारच हे वाक्य तर त्यांचं इतकं बरोबर असते की ते होतच. तर कारण ते त्यांना त्यांचे स्वतःचे अनुभव, ते एक्सपिरियन्स जेव्हा व्यक्ती करतो ना, की आपलं इंटेन्शन किती काम करतं, आपले व्हायब्रेशन, ते श्रुती मॅडमनी खूप अनुभवले की तुमचं इंटेन्शन किती इम्पॉर्टंट असतं. आणि तो ठाम विश्वास आहे, तोच विश्वास ते तुम्हाला देत असतात.
हो, आणि त्यांची ते जे हिलिंग करतात ना मॅम, ओ माय गॉड, मला गेल्या वर्षी मी हो, हो, हिलिंग हो. घेतलं ना, तर सगळ्यांनी ऐकायला पाहिजे ही गोष्ट की प्रत्येकाने त्यांच्याकडे हिलिंग घ्यावं. मला तर असं वाटत नव्हतं आपण 60कडे आलोय. असं 20-30 वर्षाच्या मुलीसाठी अख्खा महिना मी काढला. कधी पेन नाही झालं, कधी वाईट नाही वाटलं, काही नाही. म्हणजे त्यांच्या हिलिंग मध्ये पण खूप पॉवर आहे. हो हो, नक्कीच आहे. त्यामुळे तुमच्या दोघी बहिणींसाठी आम्ही आभारी आहोत. थँक्यू. मॅम, आत्मा नमस्ते. हा, माझा एक बोला क्वेश्चन होता मॅम. बोला बोला. तुम्ही जसं मगाशी सांगितलं की आता मास्टरांचा मेसेज आहे की प्रत्येकाने एकाला तरी आणायचं, हो बरोबर आहे. आपण एखाद्याला आपण हा त्यावरून आपण समोरच्याला ती गोष्ट सांगत असतो. परत मग समोरचा व्यक्ती तेव्हा ऐकूनही घेतो. म्हणजे हो त्यांना जरी किती प्रॉब्लेम्स असले, काही त्रास, बॉडी पेन वगैरे जे काय, म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. माझी छोटी बहीण आहे, हम्म तर तिला ना हेल्थ इश्यूज खूप आहेत. म्हणजे एक माझ्यापेक्षा मला वाटतं तिचं एज आता 35 असेल, 35-37. 3rd नंबरची बहीण आहे. तिचे आतापर्यंत एक 10-15 वर्षामध्ये 6 ते 7 सर्जरी झाल्यात. बापरे. आणि खूप म्हणजे तिला शरीराला तिच्या म्हणजे एवढे तिचे आजार आहेत ना. तर मी तिला नेहमी सांगायची की जसं तुम्ही सांगितलं की ज्यांना हेल्थ इश्यू असतात की थोडस दान दे. आणि बऱ्यापैकी तिची कंडिशन खूप चांगली आहे. महिन्याला 25 ते 30 हजार ती फक्त औषधाला खर्च करते स्वतःसाठी. अरे बापरे. तिच्या मिस्टरांनाही आजार आहे. म्हणजे घरात ती ज्या फ्लॅटमध्ये राहायला गेली ना, तर तिचं किचन चुकीचं होतं. तर मी ना फर्स्ट टाइम जेव्हा तिच्या घरी गेलेली ना, तेव्हा आपलं वास्तूचं सेशन आलेलं. आणि हे नॉर्मल आपल्याला माहिती आहे की दक्षिणेला किचन, उत्तरेला किचन, हे नॉर्मली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काय इश्यू होतात. तर मी तिला बऱ्याचदा सांगितलेलं. आणि तुम्हाला ती म्हणजे आपले फोटो वगैरे स्टेटस बघते तर तिला बऱ्यापैकी माहिती आहे मी हे सगळं करते. तर मी तिला खूप वेळ असं सांगितलं की फक्त बघ, अं, एवढा पैसा तू दवाखान्यात घालवतेस ना, एकदा मॅडमची प्लीज तुला 100% पण 80% तरी तुला सोल्युशन तिकडे भेटेल. तुझ्या वास्तूचं आहे जे काय प्रश्न म्हटलं, त्यांच्या 2 प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरांमध्ये ना तुला सगळं कळेल. जे काय करायचं तू कर, नको करू तर तुझा नंतरचा प्रश्न, पण ऍटलीस्ट तू एकदा अपॉइंटमेंट घेऊन बोल. असं. तर मी तिला वास्तूचं पण सांगितलं, तुझ्या किचनचा इश्यू आहे तर त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्या मुलीने 2 वर्ष एवढा त्रास काढला. आणि आता तिला कोणीतरी एकाने येऊन सांगितलं की तुमच्या घरात तिथे पाण्याचं आहे, किचन दक्षिणेलाच पाणी पण येतंय, तिथे रेड बल्ब लावा. तिथे 2 महिने लावून ठेवलेला. आणि आता जवळजवळ तिने 1.5 लाख खर्च केला मॅम त्या किचनसाठी. म्हणजे असं होतं ना कधी की आपण एवढं पोटतिडकीनं समोरच्याला सांगतो ना, तर त्याची व्हॅल्यू नाही करत. नाही आणि नाही. भलतंच कोणतरी येऊन काहीतरी सांगून जातो ना, तर त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि मला तिने असा क्वेश्चन केला की ताई तू आता एवढे वर्ष करतेस, हा असं मला तिने म्हटलं. तर म्हटलंय बघ, शेवटी माझे कर्म आहेत ते. मी काय केलंय, मी किती साधना केली किंवा काय करायचं द्यायचं तर त्या परमेश्वराच्या हातात आहे. पण म्हटलं मला जर समोर कळतंय की तू त्रासात आहे, शेवटी माझी सख्खी बहीण आहे, तिलाही त्रास झाला तर असं वाटतं ना की माझी बहीण एवढी त्रासात, मी तिला खूप असं. तर मग हे लोक ना असं म्हणजे तोंडावर तर काय बोलत नाहीत, पण मागे असलं, कारण मला माहितीये माझ्या फॅमिली मेंबरचा स्वभाव काय आहे. मग मागून हे लोक ना असं हे करतात, रिस्पेक्ट नाही ठेवत त्या एनर्जीचा. तर मग असं ना भीती वाटते की आपण एखाद्याबद्दल चांगलं सांगतो आणि हो, समोरचा माणूस, मग तेव्हा आपल्याला अशी कर्म नाही लागत का नाही लागत. की मी तर कारण हा मी मी काय तर मगाशी मी चांगलं तेच ह्याने. म्हटलं की तुम्ही एकदा सांगा, दोनदा सांगा, फोर्स हम्म, अजिबात करू नका. कारण आपलं ह्युमन माइंड कसं असतं, जे जवळ आहे ना हा, त्याची व्हॅल्यू खूप कमी असते. आणि जे लांब जाऊन बसलंय ना ते लांब आहे ना, दुरून डोंगर साजरे दिसतात ना, आपल्याला सुंदर दिसतात, पण जवळ आल्यावर हा, ते कसे आहेत ते कळतं. हे म्हण सगळ्यांना माहितीये. तर जे व्यक्तीच्या जवळ आहे आणि जे कितीही चांगलं असू दे, कितीही छान असू दे, पण ते लांब असल्याची व्हॅल्यू जास्त कळते, कारण ते लांब आहे. म्हणूनच परमेश्वर तुमच्यापासनं, प्रत्येकापासनं खूप दूर जाऊन बसलाय. का?
कारण तो आज सतत आपल्या बरोबर असताना तर त्याला ती व्हॅल्यू मिळाली नसती जी आता मिळते. परमेश्वर काय आणि आता कसं आतमध्ये लगेच येतो, त्याला कधी बोलवा, हे वाटलं असतं. आणि कसं होतं ना, लोकांना ना फुकटचं लगेच हवं असतं. आपण ऐकतात हा, अगदी आपण जर अनुभव सांगायला गेले किंवा एखादी गोष्ट खूप अशी मनापासून ऐकतात, पण कधी असं सांगितलं ना की आता काय, ज्यांच्याकडे आहे त्यांना अफोर्ड करायला काहीच प्रश्न नाही की नाही बाबा, की माझा ना तोच टायमिंग असतो 9ला, मग आमचं जेवणच व्हायचं असतं. पण हे लोक असं करत नाही की आज मग ना असं वाटतं की नको बाबा, आपण एखाद्याला खूप चांगल्या गोष्टी सांगायला जातो कारण हे जगच असं आहे की त्या हो. लोकांना आता सगळं एक तर इन्स्टंट पाहिजे असतं, लगेच रिझल्ट. आता तुम्ही एक रिच्युअल लावलं की दुसऱ्या दिवसाला लगेच तुम्हाला त्याचे रिझल्ट पाहिजे असतात. असं मग ते ना मनाला त्या तेच गोष्टी मी काय लागतात की म्हटलं, नको. जेव्हा आपल्यामध्ये तो ऍक्सेप्टन्स नाहीये ना, तुम्ही बघा पहिल्याच्या युगामध्ये जे आपण ऐकतोय सत्ययुग, द्वापार युग जे होते, त्याच्यामध्ये जेव्हा ऋषीमुनी तपश्चर्या करायचे, किती वर्ष करत होते? 12-12 वर्ष करायचे, न खाता पिता. आणि त्यानंतर त्यांना ती प्रसन्नता मिळायची परमेश्वराची आणि मग परमेश्वर प्रकट व्हायचा. आत्ताच्या काळात 12 वर्ष काय, 1 महिना जरी सांगितलं ना उपाशी राहून तपश्चर्याला बसा, तरीही मनुष्य बसणार नाही, कारण हे कलियुग आहे. इथे एनर्जी सहजासहजी प्रत्येकाला कळेल असं नाहीये, कारण पेशन्स नाहीयेत. तसंच आहे, एखादी कुठलीही साधना करा, कुठलाही रिच्युअल करा, जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण एनर्जी ओतत नाहीये ना तुमची, त्याला वेळ नाही देते ना. आपल्याला वाटतं अर्धा तास कर्म हिलिंग करावं आणि 30 दिवसात 90 दिवसात आपली कर्म अशी फटाफट फटाफट हिलवावी आणि आपण मागतोय ते आपल्याला मिळावं, तर असं कधीच नाही घडणार. मॅडम मी विचारू एक? कारण एक मिनिट नीता मॅडम, जेव्हा मला माझं स्वतःच सांगते की मला माहिती होतं की मला परमेश्वर हवाय माझ्या लाईफमध्ये, मला त्याच्याशी कनेक्ट व्हायचंय, मी डोळे बंद केले की मला मेसेज एक्सेस झाला पाहिजे, या स्टेप पर्यंत मला पोहोचायचं. त्यासाठी मी खूप कष्ट केलेत, हे मला माहिती. ते मी कोणाला कधी सांगितले पण नाही मी किती कष्ट केले आणि किती सफरिंग मला आलंय, त्यामध्ये किती त्रास झालाय, किती ऑब्स्टॅकल आलेत, पण मी माझा पाथ नाही सोडला, कारण माझी डेस्टिनेशन माझं फिक्स होतं. जेव्हा तुम्ही ते ओतता त्यामध्ये, तेव्हाच ती गोष्ट घडते. नाहीतर आपल्याला वाटतं कर्मा हिलिंगचे सिम्बॉल अर्धा तास टाका, 90 दिवस करा, त्यानंतर कर्म फटाफट हील झाली, असं कधीच नाही होत. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, मी हे शिकून किती दिवस प्रॅक्टिस केली आणि एनर्जीचे 2 डोंगर आहेत. मी आता प्रत्येकाला बऱ्याच वेळेला मी जेव्हा काही सांगते ना, पहिला प्रश्न काय असतो इतरांचा, किती दिवस करायचं मॅडम, किती दिवसात रिझल्ट येईल? हा, तर मी त्यांना एकच एक्झाम्पल देते. तुमच्या समोर 2 डोंगर आहेत. तुमच्या समोर 2 डोंगर आहेत. एक डोंगर आहे ज्याने 2 व्यक्ती आहेत, दोघांना एक एक डोंगर दिलाय. तो पूर्ण डोंगर तुम्हाला रिकामा करायचाय, उपसून टाकायचंय, फ्लॅट करून टाकायचंय. एक जाईल छोटंसं ते खणायचं, ते काय म्हणतात त्याला, मी नावच येत नाहीये, सांगा कोणीतरी आठवण करा. फावडा फावडा कुदळ. फावडा असतो तो, हा, तो घेऊन जाईल आणि छोटासा ट्रक घेऊन जाईल आणि रोज मी जेवढी ट्रक भरून माती काढता येईल थोडी थोडी काढून घेऊन येईल. एक आहे तो डायरेक्ट काय घेऊन जाईल, ती मला सुचतच नाहीये, ती जी मोठी जेसीबी. बुलडोजर. जेसीबी. जेसीबी. हा, तर कारण ना मास्टर्सला माझ्याकडनं हे असं काही बोलून घेत नाही, पण मी हे आता कॉन्शियसली सांगते म्हणून मी मध्ये मध्ये स्किप होते. आणि एक जेसीबी घेऊन जाईल, ठीक आहे, आणि तो म्हणेल की मी दिवसभर जितकं मला माती काढता येईल मी काढेन आणि फ्लॅट करायचा प्रयत्न करेन. कोण जिंकेल? जो जेसीबी घेऊन जाईल. ठीक आहे, छोटासा फावडा घेऊन थोडं थोडं खणून आणणाऱ्याचा डोंगर वर्ष 2 वर्ष 4 वर्ष तो खणतच राहील. हा फरक असतो आपण जी एनर्जी देतो त्यामध्ये. तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी तुम्ही किती एनर्जी लावताय त्यावर तुमची वाटचाल आहे पुढची. हे आन्सर आहे. कोणाला वाटलं, कोणी तुम्हाला समोरनं प्रश्न केला, त्यांना हे एक्झाम्पल द्या. तुम्ही जेसीबी घेऊन जा, तुम्हाला लगेच रिझल्ट येईल, हे सांगा. ठीक आहे. हा नीता मॅडम विचारताय का? मी बोलत होते ना म्हणून मला मध्ये थांबता नाही आलं.
हॅलो नीता मॅडम. हा नाही हा नाही मॅडम, काय झालं आता तुम्ही म्हणालात ना मग की अ, एखादं काम व्हायचं असेल किंवा तुम्ही जे मोटिवेशन टाकता म्हणजे असं तर दिवस घरी, त्यामुळे मी नेहमी हा. 1 महिनाभर तरी सारखं जेव्हा चांट हम्म. करायची तेव्हा मी हम्म. नेहमी टाकायचं की जे काय 8 दिवस आहेत लग्नाचे वगैरे हो ते व्यवस्थितरित्या सगळं हे व्हायला पाहिजे. मुळात कसं भीती होती मला की पाऊस, पण त्या दिवशी खरंच म्हणजे माझा स्वतःचा अनुभव, संडेला पाऊस अजिबात पडला नाही. असं मी ते हो, टाकायची नेहमी इंटेन्शन रोज काम डेली. करतं. हा. हा म्हणजे डेली मी जवळजवळ सकाळी 2 ते 3 महिने सारखं तेच विचार असायचे माझे आणि बरोबर. त्याप्रमाणे सगळं सक्सेस झालं आणि एकही माणूस घरातून कोणीही दुःखी होऊन गेला नाही किंवा नाराज नाही झालं. कार्य सगळं व्यवस्थित चांगलं झालं. तुम्ही आता मगाशी म्हणालात तेव्हा मला माझं आठवलं सगळं की असं कारण केलं की काय इंटेन्शन काम होईल. करतं. बरोबर आहे, मी इंटेन्शन सारखं काम. युनिव्हर्सला सारखं हे करायची, चांटिंग करायला जायचं सकाळी वॉकला तेव्हा हम्म. नेहमी असं असं आहे आणि रोज सांगायची आणि ते सगळं चालेल. सक्सेस झालं माझं एकदम. हे मला कारण सांगायचं. जे तुम्ही तुमच्या माइंडला प्रोग्राम करता तेच हो, घडतं तुमच्या युनिव्हर्स मध्ये. घडतं. अगदी, असं. अगदी सगळं संबंध पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकदम छान झालं. एकदम सगळं छान म्हणजे आणि मला नंतर जाणवलं पण म्हणजे मी हे काय काय प्रोग्रामिंग केलं होतं आणि सगळं असं झालं. मला चालेल. एक मॅडम अजून एक प्रश्न विचारायचा आहे. हा. माझी लंडन ती म्हणजे हॅलो. हा. हॅलो, हा बोला. लंडनला माझी मुलगी आहे ना, हा. आहे आणि ती आता लग्नासाठी आलेलीच होती. हो. ती गेले एक 7-8 महिने खूप घाबरलेली आहे. हम्म. ज्या वेळेला तिचे मिस्टर ऑस्ट्रेलियाला शिकण्यासाठी बाहेर गेले हम्म. आणि ती त्यावेळेला 2 मुलींना घेऊन एकटीच होती आणि तिला एकसारखी तिथे घरी भीती वाटतीये, की म्हणजे मला काहीतरी करावंसं वाटतंय, मला इच्छाच नाहीये. म्हणजे कुठे शनीचं तिचं थोडा वृश्चिक रास आहे हम्म. असं, अनुराधा नक्षत्र आणि हम्म. सारखं तिला म्हणजे एक प्रकारची ते भीती काय करू शकेल असतं, की नाही. हा, अचानकपणे तुमच्या माइंडमध्ये जेव्हा असे कुठल्याही प्रकारचे विचार येतात, फिअर आलीये, तर हां. त्या वेळेला तुमची पत्रिका तर ते ग्रह तारे दाखवेल की हा ग्रह हो. आता ह्याची हं, 7:30 सुरू होणार आहे. ते हं. सगळं ते सोल प्लॅन प्रमाणे हो, देऊन हो, आलेली आहे. हो. पण त्यावेळेला तुमच्या पास्ट लाईफची कुठली तरी इम्प्रिंट वरती हां. आलेली आहे. होय, होय, होय. त्या फिअरची इम्प्रिंट वर आल्यामुळे ती फिअर हं. दिसते अवतीभोवती. हो, तेच तसंच तर होतंय ते. त्याच गोष्टीला आपल्याला हील करायचं असतं. मग ते काय कसं माझ्याकडून मी तिला काय करू म्हणजे असं? तुम्ही हिलिंग सेंड करा. बरं, म्हणजे हिलिंग कसं करू सेंड मग? करा. आता वॉटर चार्जिंग आहे. मग आपण तिला काय सांगू का? तुम्ही सिम्बॉल वगैरे डिस्क्लोज नाही करू शकत. तुम्ही नाही. त्यांना हे सांगू शकता. तुम्ही हील करा. कारण मुलगी आहे ना तुमची, तुम्ही हील करा. अ, सिम्बॉल टाका. जसं आपण करतो प्रॅक्टिसेस मध्ये. ओके, ओके. हा. तर माझं छान आहे. आणि नीता सांगायचं की जी काय फिअर आहे ना, जी हां, काय निगेटिव्हिटी फिअर आहे ती पेपरवर लिहायची एका, हां. जाळायची आणि फ्लश करायची. रोज मग हे करायचं. तिचं नाव लिहायचं की नाही? तुम्ही नाही, मुलीला करायला सांगा हे. अच्छा, अच्छा. तिलाच सांगू? हे त्यांना करावं लागेल. मग डेली करायला सांगू का? डेली 1 महिना? जोपर्यंत रिलॅक्स फील होत नाहीये तोपर्यंत रोज करायचं. आणि मग ती बर्न करायला सांगू का? हा, बंद करायची. प्लेटमध्ये ऍशेस घ्यायचे त्याचे आणि नंतर ते फ्लश करायचे. बाहेर ब्लो नाही करायचे विंडोच्या. फ्लश अच्छा, करायचे. म्हणजे मग तिथं लिहायला काय सांगायचं मग? जे पेपरवर काय ब्लॅक फिअर, जी पेन? फिअर, हा, ब्लॅक पेनने जी काही फिअर वाटते ती. ओके, ओके. डेली महिनाभर तरी किंवा 2-3 महिने तिला जोपर्यंत बरं रिलॅक्स नाही, आठवडाभरात पण त्यांना छान वाटेल. ओके, ओके. हा. मग ते नीता मॅम, पॉझिटिव्ह मध्येच टाकू देत ना तिचे? नाही नाही नाही, आपण हां, इथे विश मग? नाही लिहिते. बरं. इथे आपण जे फिलिंग येते, जी निगेटिव्ह फिलिंग येते ती सगळी हां. लिहायची. अच्छा, अच्छा. की तिला. मला ओके. मला रोज भीती वाटते, कशाची भीती वाटते, भीती वाटल्यावर काय होतंय, हां. घाबरल्यासारखं होतंय, एकटेपणा येतोय, जे पण ओके. असं जे आहे. आणि हे सगळं आता मी इंटेन्शन टाकायचं की सगळं जाळून टाकते आणि ओके. जाळायचं आणि फ्लश करायचं.
क्लिअर? निदान तुम्ही ना श्रुती मॅम कडनं हिलिंग हे करा ना, हिलिंग घ्या श्रुती मॅम हा कडनं. अति हो सुंदर. नाही, कारण तेच म्हणते. कारण सायकोलॉजिकल असतं हे थोडं, कारण माइंड मध्ये सबकॉन्शियस माइंड मधना ती ऍक्टिव्हेट झाली इम्प्रिंट. तर हा यावर बरोबर तशा बरोबर प्रकारचं हिलिंग केल्यावर पण ते रिलीज होतं. बरं 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 सांगते मग तिला मी तसं. थँक्यू हो, मॅडम. वेलकम. थँक्यू. मला एक छोटासा अनुभव सांगायचा आहे, सांगू का? हो, सांगा. आय एम सो सॉरी, माझा कॅमेरा ऑफ आहे आज, कारण थोडं नेटवर्कचा इश्यू आहे म्हणून. हो सो हो सॉरी फॉर दॅट. मी काही दिवसांपूर्वी आहे हॅलो. ना गेलेली हा, अक्कलकोटला. हॅलो हॅलो, माझा जरा आवाज येतोय? पुन्हा रिपीट करता का? नेट कनेक्शन थोडं हे झालेलं, अनस्टेबल झालेलं. हो, आय एम सॉरी. ओके, सो माझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून हा हा कॅमेरा ऑफ आहे, त्याबद्दल आय एम सो सॉरी टू एव्हरी वन. सो मी लास्ट मंथला अक्कलकोटला गेलेले स्वामींच्या मठात. हम्म, आणि खूप दिवसांपासून माझे सगळे फ्रेंड्स, म्हणजे जसं आता मगाशी विषय निघाला की कोविडच्या काळात तुम्ही खूप सारे हम्म. मेडिटेशन घेतलेलं आमचं, त्यामुळे आम्ही पण खूप आमचे व्हायब्रेशन्स पण खूप इन्क्रीज झाले होते. आणि तेच नॉलेज मी इतरांना पण दिलं. देणार. सो तिथे थोडेफार माझे काही स्टुडंट्स तयार झाले होते असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. हम्म, सो तर त्याच्यातल्याच एका स्टुडंटनी, म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे जे आहेत ती लोक पण मला सांगत होते की परत सुरू कर, परत सुरू कर, परत सुरू कर. पण हम्म, माझ्यात ती एनर्जी येत नव्हती, कारण बऱ्याच गॅप पडला होता हम्म. मेडिटेशनचा, आणि माझा संबंध जरा तुटल्यासारखा झाला होता. हा, इनफॅक्ट तुमच्याशी पण संबंध तुटल्यासारखाच झाला होता, कारण आपण टच मध्ये नव्हतो. हो. सो स्वामींच्या मठात गेले आणि संध्याकाळच्या टायमाला माझ्या एका जुन्या स्टुडंटनी, म्हणजे मी ज्यांना शिकवायचे त्यांच्यातल्या एकीने मला कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं की जानवी मॅडम प्लीज तुम्ही परत सुरू करा तुमचं मेडिटेशन. हा, तर तिने मला असं सांगितलं होतं, मी तिला म्हटलं तू कर ना, तुला शिकवलंय ना कसं काय करायचंय, तू कर, चांगलं आहे, खूप छान आहे असं. हा. तर ती म्हणाली नाही नाही मॅडम मला नाही, तुम्ही आमचं घ्या. तर मी म्हटलं अच्छा. अरे बापरे असं आहे का? तर आणि तेव्हा माझे 2 फ्रेंड्स माझ्या बरोबरच होते. सो ती लोक म्हणाले की हे स्वामींनीच तुला कुठेतरी दिलंय, बरोबर. कुठेतरी मेसेज हम्म. की बाई तुझ्या मनात प्रश्न की हे सुरू करण्यासाठी मला माझ्या गुरूंकडे परत जाणं गरजेचं आहे. माझ्या अंगावर काटे आलेत. माझ्या गुरूंकडनं परत ते ज्ञान घेणं गरजेचं आहे, ते व्हायब्रेशन्स घेणं गरजेचं आहे, तरच मी ते इतरांना देऊ शकेन, तर ते ज्ञान मी पुढे सरकवू शकेन. सो आणि बाय ग्रेस ऑफ गॉड, स्वामींच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, आय डोंट नो सम हाऊ एक दिवशी मेसेज येतो की 7 डेजचं सेशन सुरू होतंय म्हणून, अँड दॅट इज इन्क्रीज युअर व्हायब्रेशन्स. म्हटलं हे काहीतरी खूप दैवी आहे, खूप हो. जबरदस्त आहे. आणि हे जे 7 डेजचं सेशन झालं ना, ते इतकं जबरदस्त डे काहीतरी नवीन शिकायला मिळालं. एव्हरी सिंगल डे काहीतरी नवीन. आपल्यात चेंजेस होत आहेत हे जाणवायला लागलं. आणि तुम्ही जे प्रॅक्टिसेस सांगतायत ना, ते आपसूक करण्यासाठी आहे ना, शरीर साथ द्यायला लागलं. हम्म. हम्म. म्हणजे छान. आपसुकच वाटतंय की हे करावं, हे करूया, हे करूया. तुम्ही डायरी बरोबर. सांगितली, डायरी तयार झाली. एन्व्हलप सांगितलं, एन्व्हलप तयार झालं. सकाळी 3:30 वाजता म्हणजे मला झोप येत नाही. 1-1, 2-2 वाजेपर्यंत झोप येत नाही. पण मला हम्म. 3:30 ला बरोबर जाग येते. आणि ते जे तुम्ही सांगितलेले काही गोष्टी आहेत, फॉरगिव्हनेस वगैरे वगैरे, हा. ह्या सगळ्या गोष्टी मला माहित होत्या, पण माझ्याकडनं त्या तुटल्या होत्या सगळ्या. आणि त्या आता परत आल्यात स्टार्ट माझ्याकडे. झालं. सो हे खूप कनेक्शन आहे ना कुठेतरी स्ट्रॉंग असल्यामुळे ह्या गोष्टी हो घडतंय. बरोबर आहे, जेसीबी घेऊनच बसलं पाहिजे, त्याशिवाय काही होणार नाहीये. होणार नाही. छान छान त्यामुळे वाटलं पण थँक्यू ऐकून. सो मच मॅडम, थँक्यू सो मच. वेलकम आणि वेलकम. हो, मी सगळ्यांना सांगेन, आय नो इथे बसलेले सगळेजणच मॅडमच्या टचमध्ये, इट वॉज मी जे त्यांच्या टचमध्ये नव्हती. सो येस, सगळ्यांनी आणि टचमध्ये मी राहा आणि खरंच करत राहा सांगते, सगळं. कोरोनामध्ये जे काय मेडिटेशनचं सेशन, आणि ही गोष्ट ना मला सहजपणे कधी आठवलेली, हे सेशन जस्ट सुरू करण्याचे 1 दिवस आधी मी जान्हवी मॅडमची मनामधनं अचानक फ्लॅश झाल्यावर मला ते अचानक समोर असं सगळंच फ्लॅश झालं की कोरोना होता, कारण तेव्हा आपले लाईव्ह सेशन व्हायचे तिथे जास्तीत जास्त. ऑनलाईन हा प्रकारच माहिती नव्हता ऍक्च्युली. तर मला केवळ जान्हवी मॅडमनी मला सांगितलेलं फोन करून की मॅडम तुम्ही असं का नाही करत, तुम्ही झूम सेशन सुरू करा.
घरात बसून सगळेच कनेक्ट होतील. आणि केवळ केवळ त्यांनी मला तेव्हा सांगितलेलं. आणि मग त्यानंतर मग मी दर्शना मॅडमच्याशी बोलले वगैरे, आमचं जरा डिस्कशन झालेलं. आणि मग आम्ही ते झूम काय करायचं, कसं करायचं, हे असं करून आम्ही ते घेतलं. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मेडिटेशन तेव्हा करता आलं. ठीक आहे. कारण देव एक सोर्स पाठवतो. आणि खरंच, आणि ते मला अचानकपणे आठवलं. आणि मी बघितलं सेशनमध्ये 7 दिवसाच्या तुम्ही कनेक्ट होतात आता. येस येस हे मॅडम. असं आहे. असं पृथ्वी गोल आहे ना शेवटी. मॅडमचं पण खरंच मनापासून आभार. कारण जेव्हा केव्हा मी त्यांना फोन करते ना, त्या नेहमी मला इतकं सुंदर कॉम्प्लिमेंट देतात ना, की माझा दिवस एकदम भारी होऊन जातो. नेहमी नेहमी म्हणजे एव्हरी टाइम मी त्यांच्याशी बोलायला लागले की त्यांचं कौतुक चालू असतं माझ्यासाठी. सो येस, थँक्यू सो मच प्रीती मॅडम. आपण थँक्यू एव्हरी वन, कारण तुमच्या सगळ्यांची एनर्जी इथे होती, पॉझिटिव्ह एनर्जी होती. त्यामुळे इथले सेशन्स खूप जबरदस्त झाले. थँक्यू सो मच पूजा मॅडम. थँक्यू एव्हरीवन. वेलकम. मॅडम, आता मग मंत्र वगैरे कुठला मंत्र? तुम्ही ते ब्रह्माचा दिलेला नाही, आहे आपल्या ना, ग्रुपवर दिलाय. ग्रुपवर दिलाय. लिहिलेला आहे. म्हणजे हो हो. माझं एकदा आता थोडंसं मिस विलास सर झालं ना आता सगळं. सगळं पाठवतील ना, त्याच्यामध्ये तुम्ही बघा, मंत्र पण दिलेला आहे. अच्छा. हा, तो आणि ग्रुपमध्ये आपल्या दिलेला आहे आत्ताच्या. मेडिटेशनचं रेकॉर्डिंग नाहीच आहे ना आता? मेडिटेशनचं नाही. नाहीये ना, ते नाही. चॅनलच आहे. म्हणजे माझं ते मिस झालं आता ना, म्हणून मग आता मी नेक्स्ट नेक्स्ट मंथ करा, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट हो ना, काहीच जमलं नाही. इकडे मन चुटपुटत होतं खूप. म्हणजे मला लक्ष इकडे होतं, पण काही करू शकली नाही. पाऊस सगळे. नाही नाही, होईल. हा. इथे एक प्रश्न आहे, मी जरा तो फक्त बघते. एक प्रश्न मी फक्त वाचते. ठीक आहे. हा, बोला बोला. स्किन इन्फेक्शन असेल तर रूट चक्राच्या रिलेटेड येतं, म्हणजे मंत्र बोलायचं का कसं? सोलार प्लेक्स, मणिपूर सोलार चक्र. हो, कारण फायर एलिमेंट जास्त वाढल्यामुळे होऊ शकतं. फॉरगिव्हनेस प्रॅक्टिसने मी एक क्वेश्चन जस्ट त्याचं उत्तर खूप वेळापासून आलंय, जरा एकदा ते सांगते. फॉरगिव्हनेस प्रॅक्टिसने ज्यांना फॉरगिव्हनेस देतो त्यांना काही फरक पडतो का? हा इतका महत्वाचा प्रश्न आहे ना. मगाचपासून मी 100 वेळा त्या प्रश्नाकडे पाहिलं, पण सगळ्यांचे प्रश्न होते म्हणून म्हटलं आता उत्तर देईन, आता उत्तर देईन. समोरच्याला फरक नाही पडत, हे लक्षात घ्या. कारण समोरचा व्यक्ती जो असतो ना, त्याला माहिती नसतं तुम्ही त्याला फॉरगिव्हनेस देताय की नाही. कारण जाऊन काय आपण त्याचे पाय नाही पकडत. ठीक आहे. आपण त्याला मनातनं फॉरगिव्हनेस देतोय, आपण त्याला तर आपण स्वतःला हील करतोय. कारण कुठेतरी आपण जेव्हा सफर करतोय किंवा आपल्याला त्रास होतोय, ते पेन होते, आणि आपण जेव्हा फॉरगिव्हनेस सेंड करतो तेव्हा आतमधनं आपलं हिलिंग होतं. मग आपण त्या निगेटिव्ह इम्प्रिंटला आणि त्या निगेटिव्ह इमोशन्सना आतमधनं आपल्या क्लिअर करतो जेव्हा आपण फॉरगिव्हनेस देतो. त्यामुळे ऑटोमॅटिक समोरच्याच्या वागण्यामध्ये आपल्यासाठी चेंजेस ऑटोमॅटिक होतो, कारण तुम्ही आतमधनच ते काढून टाकलं ना. जे तुमच्या आतमध्ये आहे ना, ते तुम्ही ब्रह्मांडात कुठेही गेलं तरी तुमचा पाठलाग नाही सोडणार. पण जेव्हा ते तुम्ही आतमधनच काढून टाकाल, तेव्हा ते तिथेच राहूनही तुमचा पाठलाग नाही करणार. तसं आहे. जे जे आहे ते आपण घेऊन फिरतोय, ते आतनं काढतो. फॉरगिव्हनेसने आपण काय करतो, आपण स्वतःला हील करतो. मग समोरच्याचं वागणं आपल्यासाठी पॉझिटिव्ह होतं. आणि जर होत नाहीये, आपल्याला वाटतं एवढं करून, पण तुमची फॉरगिव्हनेसची एनर्जी कमी पडते, मग जास्तीत जास्त जेसीबी यूज करायची. हा कर्वे सर विचारा. मॅडम, एक अगदीच एकच मिनिट छोटासा मॅडम. प्रश्न, कर्वे सर, हा विचारा. अगदीच लहानसा म्हणजे टिकलिश प्रश्न, की राम आणि श्रीराम याच्या उच्चारणामध्ये व्हायब्रेशन्स आणि एनर्जी वेगवेगळे आहेत. कारण काही, जसं तुम्ही पण राम म्हणता, काही जण श्रीराम श्रीराम हो, असं काही म्हणत असतात. नाहीये. म्हणजे डेलिव्हरेट तुमचं राम राम. श्रीराम हा आता हे आपल्याला श्री हे पहिल्यांदा लावले. खरं तर श्री हा उच्चार आहे ना, हा लक्ष्मी मातेसाठी येतो, असं आहे. श्री महालक्ष्मी असं आपण म्हणतोय. तर श्री ते लावलेलं आहे. ऍक्च्युली रामाचं नाव आहे ते रामच आहे, पण आदरपूर्वक आपण श्रीराम बोलतो. पण मी चॅनल असतं तेव्हा ते ऑटोमॅटिक रामच येतं, असं आहे.
ठीक आहे, थँक्यू. तर तुम्ही राम बोला किंवा श्रीराम बोला, आदरपूर्वक श्रीराम. आता एखाद्या आपल्या नॉर्मल मनुष्यालाही आपण जेव्हा ते पत्रिकेमध्ये वगैरे नाव लिहिताना काय लिहितात, श्री हा पुरुष, त्या श्रीमान. पुरुषाचं नाव लिहितात, ते आदरायुक्त आहे ते असे, त्यामुळे श्रीराम. थँक्यू. हा विलास सर. हा आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ऍक्च्युली खूप दिवसानंतर म्हणजे बोलण्याचा योग आला, हो. तर तुमचे खूप धन्यवाद. मध्ये काही जसं बऱ्याचशा जणांचा अनुभव झाला या सेशन मध्ये, की कोरोना नंतर जे काही कंटिन्युटी होती काही वर्ष, नंतर पुन्हा थोडी ब्रेक झाली. हो. पण ह्या मधल्या काळामध्ये तुम्ही खरोखर म्हणजे इनडायरेक्टपणे एवढी हेल्प केली आहे की जरी प्रत्यक्ष तुमच्या कुठल्या सेशनला जरी नाही जॉईन होता आलं किंवा टच मध्ये नाही राहता आलं, तरी मनाने म्हणा किंवा तुम्ही बाकीच्या काही मार्गाने खूप इन्फॉर्मेशन दिली, त्याबद्दल खरोखर म्हणजे मनापासून धन्यवाद. आणि थँक्यू. ऍक्च्युली माझा प्रश्न आता असा आहे की दोन गोष्टी आहेत. पॉईंट नंबर 1 असा आहे की जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपण रिच्युअल लावतो किंवा रिच्युअल करताना आपण ती क्लिअर कट लिहावी एखादी गोष्ट, हो बरोबर आहे. हो समजा फॉर एक्झाम्पल आपल्या कोणाकडनं तरी एक्स आपलं येणं असेल, हा एक्स किंवा फायनान्शियल काही कर्म असतील आणि हा आणि ते आपण लिहितो प्रॉपरली हा त्या ह्याच्यामध्ये. हो पण आता त्या रिच्युअल मध्ये कधी कधी असं होतंय, म्हणजे माझा असा अनुभव आहे की ज्या व्यक्तीकडनं एखादा फायनान्शियल माझी काही कर्म त्या कंपनीशी जॉईंट असतील, तर मी त्या कंपनीच्या नावाने ते रिच्युअल लावत होतो. पण बरोबर. नंतर काही महिन्यानंतर माझ्या मनात असं अचानक आलं की नाही, एकदा जाऊन ये त्या ठिकाणी, एकदा जाऊन ये त्या ठिकाणी, एकदा जाऊन हा भेटून ये. आणि जाऊन आल्यानंतर म्हणजे त्या माझ्या मे बी बाबांनीच सांगितलं असेल, बाबा एकदा जाऊन बरोबर. ये. हो मग माझ्या लक्षात आलं की त्या कंपनीने तिचं नावच चेंज केलंय, कारण बघा. त्यांच्याकडे काहीतरी आयटीची हा रेड वगैरे पडली होती, अच्छा. काही इश्यू झाले होते, तर त्यांनी त्या ओके. कंपनीचं नाव चेंज केलं होतं आणि मी हा इंटेन्शन देतोय त्या जुन्या नावाने. हा तर बरोबर. तर आता म्हणजे याच्यामुळे हे मी केलेलं जे काही रिच्युअल असेल ते माझं त्या ठिकाणी लागू होईल की नाही, ऍक्च्युली असा क्वेश्चन येऊ नये मनामध्ये. नाही, ते लागू झालं तर तर होणार, पॉझिटिव्ह कारण गेला. जरी तुम्ही नाव पण तुमचं इंटेन्शन त्या एका पर्टिक्युलर कंपनीमध्ये तुम्ही टाकलेलंच आहे. राईट. ठीक आहे, फक्त नावाची एनर्जी तेवढी नाही मिळाली, ती आता तुम्हाला मिळेल ते नाव प्रॉपर लिहिल्यावर. राईट. पण एनर्जी तिचं काम करणारच, जे आधी पण तुम्ही केलं. राईट. पण त्यातनं चांगली गोष्ट आहे की ऍटलिस्ट त्या कारणाने का होईना माझ्याकडनं ते रिच्युअल होते. झालं, तिची आराधना झाली आणि काही ना काहीतरी माझ्याकडनं डिस्कंटिन्यू झालं होतं, ते झालं. त्याबद्दल कंटिन्यू ऍक्च्युली झालं. त्या एनर्जीचे पण थँक्यू. हो माझा सेकंड क्वेश्चन असा होता की मॅडम तुम्हाला पण माहिती आहे की आपण सगळे आता राहूच्या जगामध्ये राहतोय, म्हणजे हा जो काय काळ आहे तो राहूचा काळ चालू आहे. आणि राहू हा नेहमी रिलेटेड टू म्हणजे आपल्या माइंडचे विचार, म्हणजे तो संभ्रमित करणं, भ्रमित हो करणं, त्यानंतर बरोबर. ऑनलाईन मध्ये इश्यू क्रिएट करणं, म्हणजे कोण एखादं ऑनलाईन पैसे लावत असतील तर लॉस होणं किंवा हो ह्या सगळ्या गोष्टी असतील. तर ज्यांना राहूची महादशा हम्म चालू आहे ना, नको त्या गोष्टींची सवय लागणं, ह्या सगळ्या गोष्टी आणायचे राहूच्या महादशेमुळे येतात. हो तर काही एक 2-3 असे छोटे साधे उपाय सगळ्यांनाच तुम्ही सांगाल का? भले राहूची राहूसाठी महादशा असू दे किंवा नसू दे, असू दे. त्यातनं आपल्याला हील होण्यासाठी किंवा थोडस पॉझिटिव्ह गोष्ट, कारण राहूच्या पॉझिटिव्ह गोष्टी खूप आहेत आणि हो त्या तुम्ही आम्हाला वेळोवेळी सांगितल्या. पण आता हो ह्या सेशनच्या मार्फत तुम्ही अशा काही 2-3 गोष्टी आम्हाला सांगितल्या तर फार कृपा होईल. चालेल, सांगते. ठीक आहे. राहू सगळ्यांना माहिती का, राहू कंटिन्युअसली तुमच्या हातात असतो. कोण? मोबाईल. मोबाईल. त्याला तुम्ही इतकं जवळ बाळगता की राहू लाडकाच आहे तुमचा, राहूशिवाय तुम्हाला चैनच पडणार नाही. तर बुध आणि राहूचं कॉम्बिनेशन तुमचा मोबाईल असतो. ठीक आहे. आणि आपल्याला सगळ्यांना बघा, चहा प्यायला आवडतं. ठीक आहे, त्याच्याशिवाय तुमचा दिवस नाही. राहू, अल्कोहोल, राहू, कोल्ड्रिंक मध्ये मोस्टली कोको कोला जे आहे ना, हे राहू आहे. ओके, तर चहा पिणं थोडासा कमी करा. 2 वेळ घेत असाल तर 1 वेळा घ्या.
किंवा अर्धा अर्धा कप थोडासा घ्या. अगदीच हॅबिट तुम्ही मोडा असं नाही सांगत, हळूहळू करा. पण एक रेमेडी इथे मी सांगते. एकतर कबूतर असतात ना, पक्षी, कबूतर, हे बर्ड्स आहेत ना, हे राहूच्या अंडर येतात. ओके. तर सप्तधान्यांना एकत्र करा. कुठलेही सप्तधान्य घ्या. 7 प्रकारची धान्य एकत्र करून रोज सवय लावा की त्यांना खायला घालायचं. फीड करा त्यांना. तर त्यामुळे राहूचा तुम्हाला त्रास कमी होतो. शिवाय तुम्ही राहू तुमच्या माइंडवर परिणाम करतो. ठीक आहे. राहू माइंडवर परिणाम करतो. तर दूध आहे हे तुमचं हा मून प्लॅनेट आहे दूध. ठीक आहे. दूध आहे मून प्लॅनेट आहे. आणि डॉग्स, स्ट्रीट डॉग्स मोस्टली रस्त्यावरचे, हे राहू आहेत. पर्टिक्युलरली ब्लॅक डॉग्स केतूच्या अंडर येतात, पण रस्त्यावरचे कुठलेही स्ट्रीट डॉग्स आहेत हे राहूच्या अंडर पण येतात. ओके. तर त्यांना तुम्ही रोज दूध द्या. ठीक आहे. हा एक उपाय. हे उपाय खरंच सांगते खूप वर्क करतात. खूप वर्क करतात हे उपाय. त्यानंतर अर्ध्या चेहऱ्याच्या मूर्ती असतात ना, फक्त फेस, हे मोस्टली घरामध्ये असे आर्टिकल्स, पोस्टर्स ठेवू नका. हे पोस्टर्स ठेवू नका. अजून एक इम्पॉर्टंट रेमेडी, ब्रेड असतो ना आपला, व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड नाही, व्हाईट ब्रेड गोड दुधामध्ये भिजवायचा आणि कावळ्यांना खायला द्यायचा रोज सकाळी. सकाळी दुपारी कधीही द्या. एक तरी ब्रेड गोड दुधामध्ये. त्यानेही तुमचा राहूचा इफेक्ट खूप कमी होतो. एव्हरी सॅटरडे, कोणाच्या फर्स्ट हाऊस मध्ये राहू असेल ना, तर कायमचा प्रभाव असतो त्यांच्यावर राहूचा. ओके. त्यांनी स्वतः कोल्ड्रिंक्स पिऊ नये, म्हणजे ब्लॅक कलरचे कोल्ड्रिंक्स प्यायचे नाही कुठलेही. आणि कोको कोला जो आहे, 2 लिटर कोको कोला एव्हरी सॅटरडे, ॲटलिस्ट 11 सॅटरडे तरी, किंवा महिन्यातना फर्स्ट आणि लास्ट असे 2 सॅटरडे तरी फ्लश करायचा कोको कोला, 2 लिटर. ओके. ज्यांना महादशा, अंतर्दशा चालू असेल त्यांच्यावर जास्त प्रभाव असतो, किंवा ज्यांच्या फर्स्ट हाऊस मध्ये आहे राहू त्यांच्यावर पण प्रभाव असतो. तर थोडं स्किप झालं माझं, आठवलं की सांगते मी त्यांनी काय करायचं. ठीक आहे. हे जनरल उपाय आहेत, हे तुम्ही करा. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं, एव्हरी मंडे तुम्ही शंकराच्या मंदिरात जा, महादेवांच्या मंदिरात जा. ओके. काळे तीळ वाहायचे आणि पाणी, काळे तीळ पाणी किंवा दुधामध्ये काळे तीळ मिक्स करा कच्च्या आणि ते वाहा. यामुळे, कारण राहूचा प्रभाव तुमच्या मनावरच होतो, तुम्हाला प्रचंड मानसिक त्रासातनं जावं लागतं त्या काळामध्ये. मानसिक त्रास होतो रिलेशन मध्ये वगैरे, सगळीकडे, फायनान्स मध्ये, बिझनेस मध्ये तुम्हाला. कारण राहू तुमचं पास्ट असतं. तुमचा राहू कुठल्या हाऊस मध्ये बसलाय तर गोष्ट वेगळी आहे, जर तुम्हाला तो लाभ द्यायला बसलेला आहे तर. पण राहू तुमच्या पास्ट लाईफच्या कर्मांना जास्त ऍक्टिव्हेट करतो जेव्हा तो दशेमध्ये ऍक्टिव्ह असतो तुमच्या त्यावेळेस. तर या रेमेडी करा. हा, मी मगाशी स्किप झालेली ती रेमेडी सांगते, ती पण इम्पॉर्टंट आहे. एका काचेच्या बरणीमध्ये गंगाजल आणि लहानशी एक वीट बनवायची, चांदीची वीट, आणि ती त्या पाण्यामध्ये ठेवून तुम्ही जिथे झोपता तिथे साईडला ठेवून द्यायचं. ते गंगेचं पाणी काही खराब नाही होत. गंगाजलमध्ये चांदीची वीट ठेवून ते तुम्ही तुमच्या तिथे ठेवून द्यायचं. या उपायाने. आणि अजून एक छान उपाय सांगते, मोराचे पीस स्वतःच्या पिलो खाली ठेवा, स्वतः जवळ ठेवा.
ठीक आहे, कारण राहू म्हणजे सर्प आहे आणि सर्प मोराला घाबरतो. तर मोराचे पीस ठेवायचे 4. तर तुमच्या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवा, तुमच्या साईड टेबलवर ठेवा, जिथे झोपता तिथे पिलो खाली ठेवा. यामुळे तुम्हाला राहूचे प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे. मॅडम मुलीला पण सांगू ते मोराचं पीस ठेवायला मग हो, सांगू शकता. सांगू शकेन. हो, थँक्यू मॅडम, एक मॅडम. विचारू का? वेलकम. हा, विचारा. आपल्या चॅनलवरती ना मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र बद्दलची माहिती तुम्ही दिली आहे वेगवेगळे व्हिडिओ करून. हो, ते बाकीच्या चक्रांचे नाही आहे का? सेपरेट व्हिडिओ मध्ये पुढच्या चक्रांची माहिती राहिली होती, पण तुम्ही आपला ऑराचा व्हिडिओ असेल त्यामध्ये सगळ्या चक्रांची माहिती आहे, किंवा लॉ ऑफ कर्माचा व्हिडिओ असेल त्यामध्ये सुद्धा सगळ्या चक्रांची माहिती आहे. ओके, म्हणजे त्यांचा चॅन्ट आणि त्यावेळेची मुद्रा हे पण आहे ना त्याच्यामध्ये? ते आयडिया नाहीये, एकदा चेक करा. बरं, नसेल तर मग मी पुढचा व्हिडिओ तसा बनवेन. चालेल. हो, थँक्यू. हो. ठीक आहे, अजून काही क्वेश्चन्स आहे इथे? ठीक आहे, मी इथे क्वेश्चन आहे तो घेते, जरा क्वेश्चन घेते एक. मॅडम, ते चक्र आहेत त्यांचे व्हिडिओ युट्यूबला आहेत का? हो, युट्यूबवर आहेत. माझा परमेश्वर माझ्या समोर आहे. अच्छा, शरी मॅडम. थँक्यू. कॉर्ड कटिंगची खूप मदत होते आणि खरंच आहे, कॉर्ड कटिंग तुम्ही कंटिन्यू सगळ्यांनी रोज ही हॅबिट लावा, कॉर्ड कटिंग. थँक्यू. मॅडम, एक बोलू? हा, बोला. झालं का कनेक्शन तुमचं? माझं आता नाही, हे जस्ट जे रेकॉर्ड झालं होतंय, जेवण. रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि तुम्हाला. मला म्हणजे एकच एवढं की किती वर्ष मी तुम्हाला शोध मोहीम होती मला भेटलात, त्यामुळे मी खूपच आनंदी झाली आहे. मी पहिला आधी थँक्यू. श्रुती मॅडम कडे एकदा जाऊन येईन. ऑफिस तेच आहे ना तुमचं? हो, एवढंच ऑफिस विचारायचं येते. होतं. हो, ऑफिस तिथे. त्यांच्याकडे जाईन, कारण त्या दिवशी पण हो, त्यांनी मला छान, आणि मला पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे मला काही असं हा, समजलं नाही किंवा हो. असं झालंय, त्यामुळे मी ठीक आहे. काही उत्तर मध्ये देऊ शकते. एखादं ऑरासाठी, कारण आपली जी सुरुवात आहे ना एनर्जीची, ही आपल्या ऑरापासून होते. जे नवीन आहेत ना त्यांनी मी तर खूपच नवीन आहे या आपले बाबतीत. जुने आहेत त्यांना आता ऑरा पाठच झाला असेल, नक्कीच ऐकून तेही कनेक्ट होऊ शकतात, नाही असं नाही. पाण्याचं वगैरे मला कसलं हा, समजत नाही पण असं. म्हणून मी आपण ऑराचं फ्री सेशन ठेवणार आहे, की ऑरा म्हणजे काय हा, असतं, तर ते तुम्ही अटेंड करा आवर्जून. माझ्या दृष्टीने हे सगळं नवीन होतं, हे 7 दिवस. त्यामुळे हो, मी कंटिन्यू केलं आणि 2 दिवस नेमके माझे शेवटचं हे झाले. झाले. ठीक आहे, तरी काही हो, हो, म्हणजे आज शेवटचं काय असेल ना, पण मला मिळालं. हो. म्हणजे थोडस तुमचं 15 दर्शन झालं. मिनिटं आपल्याला सगळे दर्शन जेवून हे बसलेत ना, महत्वाचं. 11 वाजतील असं वाटतंय आज. हो. आणि कुंभ राशीचं काय 7.5 बरीच आहे. माझी ऍक्च्युली कुंभ रास आहे. कसं आहे, शनिदेव हा न्यायाचा कारक आहे, आणि ते पुढचं तुम्हाला तुमच्या कर्मानुसार तो तुम्हाला त्या 7.5 मध्ये फळ देतो. प्रत्येकालाच नकारात्मक रिझल्ट नाही येत, असं आहे. काही ना चांगले रिझल्ट पण येणार, पण आपल्या माइंडला प्रोग्रामिंग केलंय की शनीची 7.5 खूप भयानक असते. तसं नसतं. तसं नसतं. शनी हा पृथ्वीपासनं लांब आहे खूप. म्हणून ज्यांच्यावर शनीचा प्रभाव आहे किंवा ज्यांची रास शनीची आहे, त्यांचं प्रत्येक काम उशिरा होतं, डिले होतो त्यांना. ओके, पण स्लोली बट शुअरली हे सुद्धा आहे शनीचं. तर शनी न्यायाचा कारक आहे. तुम्ही कर्मांना, प्रेझेंट लाईफच्या कर्मांना चेंज करा, जास्त सेवा करा, कारण शनीला सेवा आवडते. कारण ते बरेच वर्ष लेबरर्स झाले ना, असतात ना, 2-3 वर्ष. मग ज्यांना शनीचं हे आहे ना, 7.5 चालू आहे असं वाटतं किंवा आता येतोय, त्यांनी शनिवारी तळलेले पदार्थ गरीब व्यक्तींना द्या. लेबरर्स जे असतात, रोडवर काम करणारे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये, तुम्ही हॅबिट करा की शनिवारचं त्यांना 2 वडापाव का होईना तळलेले गरम गरम त्यांना द्या. त्यांचे ब्लेसिंग्स ना, तुम्हाला शनी प्रसन्न होईल तुमच्यावर, असं आहे. ओके, सगळ्यांचे क्वेश्चन झालेत का? सगळे क्वेश्चन झाले?
नाहीतर कोणाचं तरी काहीतरी राहील आणि मग मला मेसेज येईल. मॅम ह्याच्यात चॅट बॉक्स मध्ये टाकलं ते क्वेश्चन. ओके, मी चेक करते. थँक्यू. हा, जेव्हा मेडिटेशन आपण करतो, किती जणांना अनुभव आलाय की डोळ्यासमोर पर्पल लाईट दिसतोय, गोल्डन किंवा लाईट्स दिसत आहेत? तुमच्यापैकी किती जणांना? कारण आपल्या थर्ड आय मध्ये हे लाईट्स आहेत. ओके, आपलं थर्ड आय म्हणजे काय? आपली डिवाइन पॉवर जी आहे, सायकिक पॉवर आहे, ती इथूनच ऍक्टिव्हेट होते. हे मास्टर चक्र आहे आपलं. तर तुम्हाला लाईट्स दिसतात म्हणजे तुमचं जे थर्ड आय आहे, जे अजना चक्र आहे, हळूहळू बॅलन्स होत आहे, हळूहळू क्लिअर होत आहे. म्हणून तुम्ही तो लाईट पाहू शकताय. लाईट तुम्हाला ना दोन, कारण हे बघा, आपलं माइंड आहे ना, इथे पूर्ण राहूचा प्रभाव पण असतो. ओके, तर एक असतं तुमचं इमॅजिनेशन. इमॅजिनेशन मध्ये लाईट बघणं आणि खरोखर डोळ्यांमध्ये लाईट दिसणं, अशी दोन प्रकारची लाईट दिसते. तर जेव्हा खरी लाईट दिसते, तुमच्या डोळ्यावर प्रकाश आल्यासारखं तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलवर दिसतं ते. तर ते चांगलं आहे. तुम्ही समजायचं की तुमचं आज्ञाचक्र ओपन होते. तुम्ही जी काय प्रॅक्टिस, जी एनर्जी घेताय ती प्रॉपर होतीये, ती फोर्सने जाते आतमध्ये आणि हळूहळू इथे इथे तुमचं सगळं क्लिअर होते. हे चांगलं साईन आहे. क्लिअर? मॅम पण तसं होत नसेल तर मेडिटेशन आपले व्यवस्थित होतंय की नाही, ते तसं होतं, पण ज्यांचं थोडस जास्त लेवलवर क्लिअर झालंय त्यांना लाईट दिसते. त्यांना लाईट दिसतो. जास्त क्लिअर जेव्हा होतंय तेव्हा लाईट दिसते. कारण तुमच्या चक्रातली लाईट तुम्हाला दिसते ती, कारण आपल्या चक्रांमध्ये लाईट्स आहेत, एनर्जी आहे, ती तुम्हाला दिसत असते. असं आहे. मॅडम, हा हा, बोला मला बोला. हे विचारायचं की आपल्या जवळची एखादी व्यक्ती आता समजा गेली असेल, स्वप्नामध्ये वेगळ्या पद्धतीने परत मृत्यू होतोय असं दिसत असेल तर ते काय कनेक्शन असतं? म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला अशी ना तशाच फॉर्म मध्ये दिसतेय, याचा अर्थ असा आहे, इमोशनल बॉडी त्या व्यक्तीची आहे अजून. अच्छा. हा, नाही ऍक्च्युली कसं झालं, आता उद्या 9 तारखेला 1 महिना होईल, माझी सासू एक्सपायर झाल्या आणि 1 तारखेला आपलं सेशन सुरू झालं आणि 2 तारखेला मला परत त्या स्वप्नात दिसल्या. स्वप्नात बोलल्या आणि मला म्हणजे एक ह्याच्याने त्यांचे ऍक्सिडेंट मध्ये त्यांची डेथ झालेली दिसली. ऍक्च्युली त्या हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाल्या आणि त्यांचे मला स्वप्नात जे दिसलं ते ऍक्सिडेंट डेथ दिसली. तर ह्याचं काय कनेक्शन आहे? काही नाहीये, ते तुम्हाला जस्ट दिसलं, पण असं आहे की त्यांची एनर्जी, इमोशनल बॉडी अजून आहे, हा त्याचा अर्थ आहे. जेव्हा तुमचे अनेक वर्ष गेलेले अँसेस्टर पण तुम्हाला दिसतात ना स्वप्नात, म्हणजे इमोशनल लेवलवर ते आहेत, ते पुढे नाही गेलेत. अच्छा, मग तर त्याच्यासाठी काय? त्यांच्यासाठी तुम्ही बुधवारी विष्णू सहस्त्रनाम बोलायचं, संकल्प सोडून 3 बुधवार, की त्यांना गती मिळू दे. ओके. संकल्प काय असं सोडायचं टायमिंग? सकाळी. संकल्प सोडायचा पहिल्यांदा, यासाठी मी बोलत आहे त्यांचं नाव घेऊन, की यांना गती मिळावी, आणि मग तुम्ही बोलू शकता. ओके, थँक्यू. ठीक आहे. आपण याच्याशीच रिलेटेड छोटा प्रश्न होता हा, बोला. की आता म्हणजे गेल्या वर्षी माझी पण आई एक्सपायर झाली, तर मी ते गरुड पुराण जे होतं ते वाचलं. वाचलं होतं व्यवस्थित, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. हो. पण ती पुस्तक मी घरीच ठेवलंय, तर ते बरेच जण मला म्हणत होते की ते विसर्जन करा, ते ठेवायचं घरात नसतं. ठेवायचं नसतं असं म्हणतात. तेच विचारायचं होतं, विसर्जन करू की नाही, मी तुम्हाला ना ते एक्सेस करून सांगेन. कारण मी सांगू का, मी समाजाने बिंबवून दिलेल्या गोष्टींवर मी विश्वासच नाही ठेवत. आता आपला तिथे कॉल लागतो, तर मी डायरेक्ट तिकडे कॉल म्हणून करूनच तुम्हाला विचारीन आणि तुम्हाला उत्तर देईन.
थँक्यू. तसं की ते काय करायचं. मी विसरली तर फक्त मला मेसेज करा, कारण ते माइंड मधनं स्किप होईल म्हणून. तर मी एक्सेस करीन आणि मग तुम्हाला आन्सर देईन की ठेवायचं घरात की नाही ठेवायचं. ते ग्रुपवरच टाका मॅडम ते आन्सर. बरं, चालेल. गरुड हा, म्हणजे पुराण आम्हाला घरात पण जरा ठेवायचं कळेल. की नाही. हो हो, चालेल चालेल. ठीक आहे, आपण घेऊया का आता, स्टार्ट करूया थोडंसं 15 मिनिटं.